नमस्कार. सुरू करूया आपण गायत्री मंत्राने. ताट बसा, पुढे या, गुडघे खालती, पाठ सरळ, हात जोडा, अंजली मुद्रा, प्रणामासन छातीच्या मध्ये. ओम भूर्भुवस्वः तत्सर्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या गायत्री मंत्राने आपण त्या शक्तीची प्रार्थना केली आहे की ज्यामुळे हे विश्व तयार झाले, चालू आहे आणि अंताला जाणार आहे. ज्या शक्तीमुळे सूर्य प्रकाशमान होतो, ती शक्ती आपल्याला सन्मार्गाने जाण्यास प्रेरित करो म्हणून आपण प्रार्थना करतोय. आता आपण ओंकार करूया. ओंकार हे नादब्रह्म, शब्दब्रह्म आहे, ज्याच्यातून परमात्मा प्रगट झाला आणि अंतरात्म्यापर्यंत पोचला. तो ओंकाराच्या साह्याने, ओंकाराच्या धनुष्यावर अंतरात्म्याचा बाण लावून आपण तो परमात्म्यापर्यंत पोचवूया, जिथे अंतरात्मा परमात्म्यात विलीन होईल. अ उ म 90 ते 95% वेळ अ उ आणि म 5%. लांब श्वास पूर्ण आत घ्या, पोट बाहेर येऊ दे, पूर्ण छाती फुगू दे आणि डोळे मिटून ताठ बसून प्रणामासनात सुरू करूया. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू, मनदीपजी आणि सगळे PhD टीचर, माझे आदरणीय आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, डॉक्टर पटवर्धन, देशमुख सर, आमच्या सरिता सिस्टर आणि रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे उत्साहाने तुम्ही सगळे आलेले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज माझा भाचा, त्याचा बर्थडे आहे, त्याबद्दल त्याला आपण हॅपी बर्थडे करूया. तर आज आपण सुरुवात करूया आपल्या कॉन्शियस ब्रीदिंगनी, जाणीवपूर्वक श्वसनाने. मग तिकडून आपण येऊया सोहम ब्रीदिंगवर. चंद्रभेदी, सूर्यभेदी, नाडी शोधन, कपालभाती, भस्त्रिका, उज्जयी, भ्रामरी ही प्राणायाम झाली की आपण वॉर्मअप करू सगळ्या जॉईंट मुवमेंटचा. वॉर्मअप झाला, तुमची तब्येत बरी आहे? वॉर्मअप झालं, ताडासन झालं. वॉर्मअप झाल्यावर ताडासन करू, त्रियक ताडासन, कटीचक्रासन, त्रियक कटीचक्रासन, वृक्षासन, एकपाद प्रणामासन. जसजशी जेवढी जमतील त्या दिशेने आपल्याला फक्त कॉन्फिगरेशन करायचं आहे. अंजली मुद्रा, प्रार्थनासन, प्रणामासन, एकपाद प्रणामासन आणि नंतर आपण आज त्रिकोणासन आणि गरुडासनावरती लक्ष देणार आहोत आणि मग आपण पसायदानावर संपूया. दरवेळेला आपण एक एक गोष्टी वाढवत चाललोय. त्रिकोणासन आणि गरुडासन पण उभं राहूनच आहे, म्हणजे मॅटची गरज नाही आहे. पुढच्या वेळेला आपण वीरभद्रासन करणार आहोत, वॉरियर पोजेस 1 2 3 4. त्याच्यात पण मॅटची गरज पडणार नाही. त्याच्या पुढच्या वेळेला आपल्याला मॅट्स लागतील. लक्षात आलं ना? आपलं साधारण आत्ताचं लास्ट सेशन 15 ऑक्टोबरला असणार आहे. मग 16 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर आपण सुट्टी घेतोय. मग आल्यानंतर परत कुठल्या दिशेने करायचं आपण
सुरुवात करूया. तेव्हा हॉस्पिटल बंद असणार आहे. तर 15 ऑक्टोबरला आपलं लास्ट सेशन आहे. म्हणजे साधारण आजचं पकडून आपल्याकडे 5 सेशन आहेत. आज तारीख आहे 10 तारीख आहे. म्हणजे 17 तारखेला म्हणजे 5 किंवा 6 सेशन आपल्याकडे आहेत सर्वसाधारणपणे. त्याच्यात आपण बहुतेक सगळे आसनं कशी कव्हर करता येईल तिकडे लक्ष देऊ. प्राणायाम सोडायचं नाहीये, ते करूनच आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे आता थेअरी कमी कमी होत चालली आहे, प्रॅक्टिकल जास्त आहे. आपण गेल्या वेळेची आसनं फक्त इथे मी कॉम्पॅक्ट केली आणि यावेळेला 2च आसनं आहेत. गेल्या वेळेपेक्षा थेअरी अजून कमी होत चालली आहे. पण आधी जे आपण रिव्हिजन करताना अलाइनमेंट, ऍडजस्टमेंट आणि आसनाचं बेसिक मात्र ठेवलेलं आहे, ते प्रत्येक वेळेला आपल्याला रिवाइज करायलाच लागणार. तर सुरुवात करूया आपण जाणीवपूर्वक श्वसनाने. सगळे पुढे व्हा, ताट बसा. ही प्राणायामामध्ये भस्त्रिका प्राणायाम जे आहे ते फक्त टाळा. भस्त्रिकेचे जे 3 प्रकार आहेत, कारण का त्याच्यात फासाळ्या खूप हलणार आणि फासाळ्याला आपल्याला जरा विश्रांती द्यायची आहे. पण कपालभाती चालेल, नंतर उज्जयी चालेल, भ्रामरी चालेल, नाडी शोधन प्राणायाम पण चालेल. कारण का तिथे जोरात काही करायचं नाहीये, रिलॅक्स मध्ये करायचंय. सो इट इज ऍक्सेप्टेबल. ओके, आपण सुरू करूया प्राणायामाला. त्याच्यात तिकडे खुर्ची मिळेल, तिकडे पलीकडे इकडे. तर पहिले मुद्रा आपली घेऊया, चिन मुद्रा. एकट्यात तुम्ही करता तेव्हा ज्ञान मुद्रा ठेवूया. तर चिन मुद्रेमध्ये ताट बसून डोळे मिटून लांब हळूवारपणे नाकाने श्वास घ्यायला सुरुवात करूया. डोळे मिटून हळूहळू हळूहळू पूर्ण आत घ्या, पोट फुगू दे. श्वास जो आहे तो हळूहळू नाकातून थंड हवा आत चाललेली आहे घशामध्ये, गळ्यामध्ये आणि फुफ्फुसामध्ये. आणि ते पूर्ण फुफ्फुस खोलतायत, फुगे पूर्ण फुगतायत फुफ्फुसातले. त्याला अल्व्हिओलाई म्हणतायत, छोट्यातले छोटे. ते पूर्ण फुफ्फुस फुगलेत ह्याची जाणीव करा. पूर्ण फुफ्फुस फुगून झाली की हळूहळू हळूहळू श्वास परत सोडायला सुरुवात करायचं आहे. श्वास सोडत असताना पोट आत गेलं पाहिजे आणि श्वास फुफ्फुसातून, गळ्यामधून, घशामधून, नाकातून गरम हवा बाहेर पडते ह्याची जाणीव करून घ्या. आणि हळूहळू हळूहळू हा श्वास बाहेर सोडायचा आहे. कुठेही जोर न करता, श्वासाचा आवाज न करता हळूहळू हा श्वास बाहेर सोडायचा आहे. पूर्ण श्वास बाहेर सोडून झाला की दुसऱ्यांदा आपल्याला हळूहळू श्वास परत आत घ्यायला सुरुवात करायची आहे. आणि हा श्वास आत घेत असताना आपल्या मनात एक प्रकारची कृतज्ञतेची भावना निर्माण होते की आज या शरीरात आपण श्वास घेण्यासाठी, या श्वासाचा अनुभव घेण्यासाठी आपण जाणीवपूर्वकतेने श्वसन करतोय. रविवारी 10 सप्टेंबर 2023 साली या आकाशगंगेतल्या, सौरमंडलातल्या, पृथ्वीवरील, आशिया खंडातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, ठाणे जिल्ह्यातल्या, कल्याणातल्या, आग्रा रोडवरील ज्ञानेश्वर मंदिरातल्या हॉलमध्ये. आणि हा जो आपण अनुभव घेतोय त्याबद्दल आपण परमात्म्याचे कृतज्ञ होऊया. आणि श्वास बाहेर सोडत असताना चेहऱ्यावर एक हळूच स्मित हास्य येऊ दे. आभार प्रगट करताना आपल्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असतं, ना की राग असतो आणि दुःख असतं, कारण तुम्ही आभार प्रगट करताय त्या निर्मात्याचे. आता तिसऱ्यांदा शेवटच्या वेळेला श्वास आत घेताना, जाणीवपूर्वक श्वसनामध्ये तिसऱ्यांदा श्वास आत घेत असताना या श्वासाचं आपण महत्व जाणून घेऊया. हे फ्लाय व्हील आहे, यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, ऑक्सिजन फिरतोय, प्राणवायू सगळीकडे कृती सुरू होतीये. त्यामुळे या श्वसनाने जी चालना मिळते आपल्या शरीराला, एनर्जी जनरेटर सुरू होतोय, त्याचं महत्व समजून घेऊया. आणि श्वास बाहेर सोडत असताना आजचा दिवस कसा आपल्याला कारणी लावता येईल, आजच्या सारखाच प्रत्येक दिवस कसा कारणी लावता येईल. कारणी लावणं म्हणजे आज असं काही काम करणं की जे कुठल्याही अपेक्षेशिवाय केलेलं आहे, सेवा म्हणून केलेलं आहे, त्याची कोणीही कुठल्याही परिस्थितीत परतफेड करू शकणार नाही. जेव्हा परतफेडीची अपेक्षा नसते, परतफेड करू शकणार नाही, इतक्या उच्च दर्जाचं आपण काम केलं तर आजचा दिवस कारणी लागला.
आता आपण सोहम ब्रीदिंग कडे बोलूया. सोहम म्हणा, हमसा म्हणा. तर आपण सोहम पकडलंय. सा म्हणजे ही आणि अहम म्हणजे मी. तर यू आर गॉड, अंतरात्मा आणि परमात्मा एकच आहेत. आय एम ही, शिवोहम शिवोहम, दाऊ आर दॅट किंवा अनहल हक जे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की मीच सत्य आहे, सत्य माझ्यात आहे. त्यामुळे श्वास आत घेत असताना जाणीवपूर्वक ब्रीदिंग मध्ये ताठ बसून डोळे मिटून शांतपणे आवाज न करता श्वास आत घेत असताना श्वास आत जाण्याच्या आवाजाकडे लक्ष द्या. सो असा आवाज येईल आणि श्वास बाहेर सोडत असताना हम असा आवाज येईल. तर आपलं लक्ष अशा पद्धतीने केंद्रित करायचं आहे सो आणि हम वरती. आम्ही जरा मोठा आवाज काढून दाखवला, तुम्हाला आवाज न करता तो आवाज ऐकायचा आहे. जाणीवपूर्वक श्वसनाचा भाग सोहम सोहम. आणि सोहम सोहम हा श्वास आवाज करत असताना मीच परमेश्वर आहे, परमेश्वरच माझ्यात आहे ही जाणीव आपण स्वतःला करून द्यायची आहे. तुमच्या अंगातच, तुमच्या शरीरातच सच्चित आनंद आहे. तो अंतरात्मा एटर्नल एक्झिस्टन्स, एटर्नल नॉलेज आणि एटर्नल ब्लिस आहे. सगळी शक्ती तुमच्यात साठवलेली आहे, त्याची तुम्ही जाणीव करून घ्या. सोहम ब्रीदिंग करत असताना 24 तास तुमचं शरीर सोहम सोहम म्हणत असतं, कुठल्याही कॉन्शियस एफर्ट शिवाय. ह्यालाच अजपा जप असं म्हणतात. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठलेही डिस्ट्रॅक्शन, त्रास, मनस्ताप येतील तेव्हा तुमच्या श्वसनावर लक्ष केंद्रित करा, सोहमचा जप करा आणि आपल्या अंतरात्म्याच्या शक्तीची प्रतीती घ्या. आणि सगळं काही तुमच्यातच दडलेलं आहे. जसं आतापर्यंत विवेकानंदांच्या आधी रामकृष्ण परमहंस आणि त्यांच्या आधी शंकराचार्यांनी आणि आता वामनराव पैंनी पण म्हटलेलं आहे, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्ही म्हणजे तुमचा अंतरात्माच शिल्पकार आहे, ज्याच्यात सगळी काही शक्ती आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाची व्यक्ती जी मदत करू शकते ती तुम्हीच स्वतः आहात. ही सोहम ब्रीदिंगनी तुम्ही जाणीव करून घेताय आणि स्वतःच्या आतील सुप्त ऊर्जेला जागृत करताय. आणि आजचा दिवस आणि पुढचा दिवस सत्कारणी कसा लावता येईल, तुमच्या बेस्ट पॉसिबल कपॅसिटी मध्ये कसं जगता येईल, याच्याकरता जाणीवपूर्वकता आपण आणण्याचं काम करतोय या प्रकारच्या श्वसनाने. आपला अंतरात्मा या शरीराचा अनुभव घेत आहे. वी आर ऑल स्पिरिच्युअल बीइंग्स विथ ह्युमन एक्सपिरियन्स. ही जेव्हा जाणीव मनात येते तेव्हा सोहम सोहमचा अजून प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आता आपण चंद्रभेदी प्राणायामाला सुरुवात करूया. विष्णू मुद्रा, दुसरं आणि तिसरं बोट फ्लेक्स करा, अंगठा नाकावरती आणि चौथं बोट उजव्या डाव्या नाकपुडीवरती. उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवरती आणि चौथा बोट डाव्या नाकपुडीवरती. ताड बसून डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. तर डोळे मिटा, ताड बसा, उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा आणि श्वास हळूवारपणे आत घ्यायला सुरुवात करा. त्याला आपण पूरक असं म्हणतो. तो पूरक हळूहळू आत घ्यायचा आहे, कुठलाही आवाज न करता. पोट फुगू दे, छाती पूर्ण एक्सपांड होऊ दे. पूर्ण श्वास फुफ्फुसात भरला की आपल्याला अंतरकुंभक धरायचा आहे, ब्रेथ होल्ड करायचा आहे आणि मनात 5 वेळा ओम म्हणायचा आहे. ओम 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 ओम. आणि हळूवारपणे आता श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीतून डावी नाकपुडी चौथ्या बोटांनी बंद करायची आणि अंगठा सोडायचा आहे. याला रेचक म्हणतो आपण. श्वास हळूहळू बाहेर सोडत असताना उजव्या नाकपुडीतून कुठलाही आवाज होता कामा नये, शांतपणे सावकाश पूर्ण श्वास बाहेर सोडा. पोट आत जाऊ दे, थोडंसं पुढे वाकायला लागलं तरी चालेल, पण पूर्ण श्वास बाहेर पडला की तो बाहेर रोखून धरायचा आहे, बहिर्कुंभ. आणि 3 वेळा मनात ओम म्हणायचं आहे. ओम ओम ओम. मग हळूवारपणे उजव्या नाकपुडीतून डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्यायला सुरुवात करायची आहे, पूरक.
अंतरकुंभक आणि उजव्या नाकपुडीतून सोडायचं आहे आणि बहिर्कुंभक असं आपल्याला 2 वेळा चंद्रभेदी प्राणायाम करायचे आहे. चंद्रभेदी प्राणायामाने पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, त्यांनी बॉडी कूल व्हायला मदत होते. इट इज अ लुनर साइड, रिसेप्टिव्ह साइड. त्यांनी हृदयाचे ठोके स्लो व्हायला मदत होते. रात्री झोपायच्या आधी जास्त उपयोगात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात चंद्रभेदी प्राणायाम इज बेनिफिशियल. त्याच्यात इडा नाडी ऍक्टिव्हेट होते. जेव्हा आपण डाव्या नाकपुडीने श्वास आत घेतोय तेव्हा डाव्या नाकपुडीत इडा नाडी इनर्वेशन असतं पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचं. सो यू ऍक्टिव्हेट इडा नाडी. आता आपल्याला सूर्यभेदी प्राणायाम सुरू करायचा आहे. त्याच्यात उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे, पूरक अंतरकुंभक धरायचा आहे, 5 ओम म्हणायचे आणि डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू बाहेर सोडायचा आहे, रेचक आणि बहिर्कुंभक धरायचा आहे, 3 वेळा ओम म्हणायचे. असं आपल्याला 2 सायकल करायचे आहेत सूर्यनाडी प्राणायामाच्या. उजव्या नाकपुडीने आत घ्यायचंय सूर्यनाडीमध्ये, 5 वेळा मनात ओम म्हणून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू बाहेर सोडायचा आहे. पूर्ण 4.8 लिटर हवा आत आली पाहिजे आणि 4.8 लिटर हवा बाहेर गेली पाहिजे. 1.2 लिटर डेड स्पेस आतच राहते. जे क्वाइट ब्रिदिंग, नॉर्मल श्वसनात तुम्ही केवळ अर्धा लिटर आत घेऊन अर्धा लिटर बाहेर सोडताय तसं नाहीये. 4.8 लिटर जास्तीत जास्त हवा आत घ्यायची की अजून घेऊ शकणार नाही आणि जास्तीत जास्त बाहेर सोडायचे की अजून बाहेर सोडायला शिल्लक राहणार नाही. आणि श्वासाचा आवाज यायला नकोय, नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने नाही. बाकी बॉडी पूर्ण रिलॅक्स ठेवायची. चेहऱ्याचे स्नायू, डोळ्याचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा, जीभ रिलॅक्स ठेवा आणि पूर्ण लक्ष श्वसनावर ठेवा. सूर्यभेदी प्राणायामात तुम्ही सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट करता, बॉडी हीट वाढायला मदत होते. थंडीच्या दिवसात हे चांगलं. सकाळी उठल्यावर एनर्जी येण्यासाठी सूर्यभेदी प्राणायाम चांगलं. अशा तुम्ही 20, 40 किंवा 80 सायकल्स करणं गरजेचं असतं याचा परिपूर्ण इफेक्ट यायला. सूर्यभेदी प्राणायाम आणि चंद्रभेदी प्राणायाम एकाच वेळेला करू नये. ज्या दिवशी चंद्रभेदी सकाळी कराल त्या दिवशी सूर्यभेदी सकाळी नको, संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा इतर काळी करा. आता आपल्याला नाडी शोधन प्राणायाम करायचंय. विष्णू मुद्रा. डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे, पूरक आत रोखून ठेवायचा आहे, 5 वेळा ओम म्हणायचंय. उजव्या नाकपुडीने हळूवारपणे बाहेर सोडायचं आहे, रेचक बाहेर रोखून धरायचं आहे, बहिर्कुंभक 3 वेळा ओम म्हणायचं आहे. मग परत उजव्या नाकपुडीनेच आत घ्यायचं आहे, अंतरकुंभक आणि डाव्या नाकपुडीने बाहेर सोडायचं आहे, बहिर्कुंभक. ही झाली पहिली पूर्ण सायकल. अशा 2 सायकल करायच्या आहेत नाडी शोधन प्राणायामाच्या. चंद्रभेदी प्राणायाम पाठोपाठ सूर्यभेदी प्राणायाम किंवा सूर्यभेदी प्राणायाम पाठोपाठ चंद्रभेदी प्राणायाम अशी एकावर एक सायकल करत गेलं की नाडी शोधन प्राणायाम झालं, ज्याला अनुलोम विलोम किंवा अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीदिंग असं म्हणतात. मूलाधार चक्र ऍक्टिव्हेशनसाठी नाडी शोधन प्राणायाम वापरलं जातं. स्वादिष्टान चक्रासाठी चंद्रभेदी आणि सूर्यभेदी प्राणायाम वापरलं जातं. नाडी शोधन प्राणायामानंतर आपण कपालभाती प्राणायामाकडे येणार आहोत. तेव्हा मणिपूर चक्र जे अंबिलिकसच्या इकडे असतं ते ऍक्टिव्हेट होतं. नंतर आपण भस्त्रिका प्राणायामाचे 3 प्रकार करणार आहोत. तेव्हा अनाहत चक्र जे छातीच्या मध्यभागी हृदयाच्या ठिकाणी हृदय चक्र किंवा अनाहत चक्र ऍक्टिव्हेट होतं. नंतर आपण उज्जयी ब्रीदिंग करणार तेव्हा गळ्याच्या इथलं विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट होतं आणि भ्रामरी प्राणायाला 2 डोळ्याच्या मध्ये थर्ड आय सेंटरच्या इकडे आज्ञा चक्र ऍक्टिव्हेट होतं.
नाडी शोधन प्राणायाम किंवा नाडी शुद्धी प्राणायाम, याला बॅलन्सिंग प्राणायाम म्हणतात. कारण का एकदा तुम्ही डाव्याने श्वास आत घेताय, उजव्याने बाहेर सोडताय, आणि लगेच पाठोपाठ तुम्ही उजव्याने आत घेताय, डाव्याने बाहेर सोडताय, किंवा उजव्याने आत घेताय, डाव्याने बाहेर सोडताय, आणि डाव्याने आत घेताय, उजव्याने बाहेर सोडताय, एकूण एकच. त्याच्यात तुम्ही दोन्ही एका पाठोपाठ एक केल्यामुळे यू आर बॅलन्सिंग बोथ द नाडीज, इडा आणि पिंगळा. त्यामुळे तुमच्यात बॅलन्सिंग ऍक्टिव्हिटी जास्त चांगली होते, समतोल विचारसरणी येऊन जाते. योगात म्हटलेलंच आहे, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ज्याचा आहार आणि विहार म्हणजे व्यायाम करणं आणि विश्रांती हे दोन्ही बॅलन्स आहेत. युक्त आहार विहारस्य, ज्याचं खाणं आहे, इंटेक, फूड इंटेक आणि एक्सरसाइज हा बॅलन्स्ड आहे. जो खूप कमी खात नाहीये, खूप अति खात नाहीये, जो खूप कमी व्यायाम करत नाहीये आणि खूप अति व्यायाम करत नाहीये. युक्त चेष्टस्य कर्मसु, जो कामामध्ये समतोल काम करतोय, अति काम करत नाहीये किंवा अंशीही नाहीये, जो गधा मजदुरी करत नाहीये आणि जो नुसता बसून सगळीकडे शेळ्या हाकतोय असंही करत नाहीये. युक्त स्वप्ना व बोधस्य, जो जागेपणा आणि जो ह्याच्यात समतोल आणतोय, म्हणजे तो सतत जागरण करत नाहीये आणि अति झोपत पण नाहीये, त्याच्यात जो बॅलन्स ठेवतो, अशा प्रकारे जो जगतो तो दुःखापासून दूर राहतो आणि तो योगात आहे असं म्हणतो. तर नाडी शोधन प्राणायामाने तुम्ही बॅलन्स आणताय, इट इज बॅलन्सिंग प्राणायाम. आता आपण येतोय कपालभाती प्राणायामाकडे. ताठ बसा, थोडं पुढे सरका, डोळे मिटा, खांदे खालतीच सोडायचे. भस्त्रिका प्राणायामात खांदे वरती घ्यायचे. नाकाने हळुवारपणे श्वास आत घेऊन पूर्ण फुफ्फुस फुगवा, पोट बाहेर येऊ दे, आणि नाकाने जोरात श्वास बाहेर सोडताना पोट आत खेचायचंय आणि जेवढं शक्य असेल तेवढी हवा बाहेर सोडायची आहे. असं आपल्याला 5 वेळा करायचं आहे. पण 4.8 लिटर बाहेर पडू दे, पूर्ण फुफ्फुस कोलॅप्स होऊन जाऊ दे. सुरू करा. डोळे मिटून पूर्ण फोकस कपालभातीवर. हे उदर श्वसन आहे, पोटाचं श्वसन आपण करतोय आणि त्यामुळे पोटावर फोकस ठेवा. पोट पूर्ण फुगलं पाहिजे, पोट पूर्ण आत गेलं पाहिजे. कपालभाती करताना पोट फोर्सफुली आत घ्यायचंय आणि पॅसिव्हली पोट बाहेर आलं पाहिजे. हळुवारपणे श्वास आत खेचायचा आहे. हे करत असताना पोटाची जी हालचाल होते ती मणिपुरा चक्रावर इफेक्ट करते. आणि अशा तुम्ही जर दिवसाला 80 सायकल केल्यात तर 2 ते 3 वर्षात मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट झाल्याशिवाय राहत नाही. इथे आपण फक्त टेक्निक शिकून घेतोय आणि थोडे डेमॉन्स्ट्रेशन करतोय. प्रॅक्टिस आपल्याला घरीच करता येईल, कारण 80 सायकल आपल्या वेळात थोडं कठीण आहे. श्वास आत घेताना आवाज आला नाही पाहिजे, श्वास बाहेर सोडताना आवाज आला पाहिजे, कारण तो आपण स्पीड मध्ये सोडतोय. आणि पोट फक्त आत खेचलं गेलं पाहिजे, खांदे हल्ले नाही पाहिजे, बाकी बॉडी हल्ले नाही पाहिजे. चेहरा रिलॅक्स ठेवा, खांद्याचे स्नायू रिलॅक्स ठेवा, बाकी सगळे स्नायू रिलॅक्स ठेवा. फक्त पोटाचे स्नायू जोरात आत खेचायचे, एवढंच लक्षात ठेवा. हे 5 वेळा आपलं झालं की आता आपण भस्त्रिका प्राणायाम करूया. भस्त्रिकाचे 3 प्रकार आहेत. पहिले ज्ञान मुद्रा घ्या. ज्ञान मुद्रा. आता याच्यात श्वास जोरात आत घ्यायचा आहे, फोर्सफुली खांदे वरती घेऊन. योगिक ब्रीदिंग, क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग, चेस्ट ब्रीदिंग आणि ॲब्डॉमिनल ब्रीदिंग तिन्ही एकत्र घ्यायचंय. प्रामुख्याने चेस्ट ब्रीदिंग वरती लक्ष द्यायचं आहे, म्हणजे अनाहत चक्र ऍक्टिव्हेट होतं, कारण का चेस्ट वरती इफेक्ट होतो. तुम्ही रिलॅक्स राहता येईल. ओके, तर आपण सुरू करूया. 5 वेळा भस्त्रिकाचा पहिला प्रकार. लांब श्वास आत खेचायचा, फोर्सफुली आत खेचा, आवाज आला पाहिजे, आणि फोर्सफुली बाहेर सोडा, आवाज आला पाहिजे. आणि बाहेर सोडताना खांदे खालती येऊ दे, थोडं पुढे झुकलं तरी चालेल. आत घेताना खांदे वरती येऊ दे, मागे व्हा, आणि पोट बाहेर आलं पाहिजे. बाहेर सोडताना पोट आत गेलं पाहिजे. श्वास बाहेर सोडताना पोट आत गेलं पाहिजे, श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि खांदे वरती गेले पाहिजे. तर असं 5 वेळा करायचंय. 4.8 लिटर हवा बाहेर पडू दे, अजून बाहेर टाकायला उरली नाही पाहिजे, आणि 4.8 लिटर आत येऊ दे, अजून घ्यायला नाही. ह्याच्यात फक्त आपण स्पीड वाढवतोय आणि श्वासाचा त्यामुळे आवाज करतोय.
पण कॅपॅसिटी पूर्ण वापरतोय. आता आपण भस्त्रिकाचा दुसरा प्रकार पेकडेक एक्झाम जिम मधलं जे इक्विपमेंट असतं पेकडेक, राईट अँगल हे मागे इथपर्यंत घ्यायचं 90 डिग्री आणि हा हॉरिझॉन्टल आला पाहिजे जमिनीला समांतर, खालती नको वरती नको. आणि पुढे घेताना इथपर्यंत मागे असताना पूर्ण श्वास आत घ्यायचा, फुफ्फुस भरायचे, पोट बाहेर आलं पाहिजे. पुढे घेताना श्वास सोडायचा आहे, फुफ्फुस आत गेली पाहिजेत. इथे खांदे वरती घेणं शक्य नाहीये कारण का हॉरिझॉन्टली मुवमेंट आहे. पहिल्या ह्याच्यात खांदे वरती खालती तुम्ही योगिक ब्रीदिंग करू शकताय. त्यामुळे इथे आपल्याला हॉरिझॉन्टल मुवमेंटवर लक्ष ठेवायचं आहे. सो दिस काइंड ऑफ भस्त्रिका प्राणायाम इज प्रायमरीली हेल्पफुल फॉर चेस्ट, जे अनाहत चक्रासाठी आपण वापरतोय. सुरुवात करूया 5 वेळा. पुढे घेताना फोर्सफुली सोडा आणि पुढे हात पकडून ठेवा जोपर्यंत पूर्ण श्वास सुटला नाहीये, सोडला नाहीये. मागे घेताना फोर्सफुली हात घ्या आणि मागे हात पकडून ठेवा जोपर्यंत फुफ्फुस पूर्ण एक्सपांड झालेली नाहीये. 5च वेळा करायचंय. पण पूर्ण खेचा, डोळे मिटून घ्या, पूर्ण लक्ष श्वसनावर आणि चेस्टवर राहू दे. म्हणजे तुमचं पूर्ण लक्षाने तुम्ही पूर्ण चेस्ट एक्सपांड करताय आणि पूर्ण कोलॅप्स करताय. आता थोडं रिलॅक्स व्हा कारण का शेवटच्या भस्त्रिकाला जरा एनर्जी येऊ दे, इथे खायला नको. मग आपला वॉर्मअप होणार आहे. आता चांगलं प्रॅक्टिकल आपण काम करायला लागलेलो आहोत. मध्ये मध्ये वेळ मिळेल कुठे प्रवास करत असाल तर आपले पहिले जरा व्हिडिओ बघत चला. त्याच्यात थेरी बरीच झालेली आहे. प्रत्येक वेळेला थेरी सांगणं अशक्य आहे पण ते रेकॉर्डेड असल्यामुळे आपल्याला बघता येईल, ऐकता येईल. तिसरं, हात वरती, फक्त शोल्डर ब्लेड जे आहेत त्या जवळ येऊ देत मागून, म्हणजे असे राहू देत नाही. खांदे मागे रोटेट झालेले पाहिजेत आणि वरती. आणि पुढे घेताना पुढे घ्यायचंय आणि वरती घेताना हात बोट दूर पाहिजेत, खालती घेताना मुठी पडलेल्या पाहिजेत, अंगठा बाहेर. ओके. सो हे भस्त्रिकाचं आपल्याला तिसरं करायचंय. सुरुवात करूया 5 वेळा. वरती घेताना श्वास आत घ्यायचा, पूर्ण आत घेऊन झाला. खालती घेताना जोरात सोडायचा आहे, हात खालतीच ठेवायचा जोपर्यंत पूर्ण श्वास सुटलेला नाहीये. आणि परत हात वरती, डोळे मिटून घ्या, पूर्ण फोकस आपल्यावरती ठेवा. आपल्यातल्या फुफ्फुसातल्या श्वास आत आणि बाहेर करण्यावरती फोकस राहू दे. कुठेही स्पीड मध्ये आपण करत असताना पूर्ण फुफ्फुस डिफ्लेट आणि इन्फ्लेट झाले तिकडे लक्ष द्या. स्पीडच्या खालती अर्धवट डिफ्लेशन आणि इन्फ्लेशन करू नका, तर मेन पर्पज साध्य होणार नाही. आता आपण वॉर्मअपला सुरुवात करूया. सगळ्यांनी उभं राहायला हरकत नाहीये, वॉर्मअप करायला हरकत नाहीये. वॉर्मअप करताना जे घंटीचक्रासन आहे ते नको. बाकी वॉर्मअप म्हणजे असे 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 हे चालेल, हे पण नको. खांद्याचं वॉर्मअप नको, हिपचं चालेल, नीचं चालेल, पावलाचं पण चालेल. तर पहिले आपण सुरुवात करूया पावलाच्या बोटांपासून. एक टाच चिकटवा आणि बोट जवळ घ्या, दूर सोडा, जवळ घ्या, दूर सोडा. कॉन्ट्रॅक्ट करा पायाची बोट 5 वेळा. ते करून झालं की डाव्या पायाची बोट कॉन्ट्रॅक्ट करा, सोडा, कॉन्ट्रॅक्ट करा, सोडा, कॉन्ट्रॅक्ट करा, सोडा. आता खुर्चीवर बसा. परत
जास्त सोपी मेथड आहे अँकल जॉईंटसाठी. 5 वेळा उजवीकडे, 5 वेळा डावीकडे. आणि काही ते बॅलन्स आपल्याला खूप इझी होऊन जातो. हवेत करताना आपलं बॅलन्सवर लक्ष राहतं. मग डावा पाय 5 वेळा उजवीकडे, अँकल जॉईंटला रोटेशन मुवमेंट, आणि 5 वेळा डावीकडे. हे करून झालं की आता परत उभे राहूया. थोडं पुढे झुकूया. गुडघ्यावरती हात ठेवा. 5 वेळा उजवीकडे आणि मग 5 वेळा डावीकडे. हे करताना पाय जरा चिकटवा एकमेकांना, म्हणजे गुडघ्याची मुवमेंट जास्त होईल. पाय दूर ठेवले तर तेवढी मुवमेंट होत नाही. आता मात्र पायात अंतर घ्यायला लागणार आहे थोडं, आणि कमरेवर हात ठेवायचे आणि 5 वेळा उजवीकडे आणि 5 वेळा डावीकडे. हे तुम्ही पाय चिकटवून पण करू शकता, पण त्याच्यात रेंज ऑफ मोशन थोडी कमी होते आणि तोल जाण्याची शक्यता जास्त वाढते. त्याच्यात तोल सांभाळला जातो आणि रेंज ऑफ मोशन तुम्ही पूर्ण रोटेट करू शकता. व्हेरी गुड. आता खांद्याची मुवमेंट आहे. तर खांद्याची मुवमेंट करताना असे हात ठेवा. क्लॉकवाईज पुढे पुढे जायचं 5 वेळा आणि मग 5 वेळा उलटं करायचं. पूर्ण रोटेट होईल असं बघा. 5 वेळा पुढे, 5 वेळा मागे. गुडघ्याचं आपलं आपण रोटेशन केलेलं होतं, पण अशी मुवमेंट केलेली नव्हती. तर एक पाय जमिनीवर ठेवून पाय वरती घ्यायचा, मागे करायचा. दुसरा पाय वरती घेऊन वरती घ्यायचा, मागे करायचा. आणि गुडघ्याचं जॉईंट अजून होतं. आता एल्बो जॉईंटला आपल्याला हात समोर घ्यायचेत, हात असे ठेवायचेत आणि सरळ घ्यायचे, सरळ घ्यायचे. हे 10 वेळा करू, कारण का दोन्ही एल्बोला एकत्रच करतोय आपण. रिलॅक्स मध्ये श्वास घ्या. आता दोन्ही हात सरळ करायचे, एल्बो मुठी करायचे. क्लॉकवाईज 5 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. हे करून झालं की हात समोर करायचे असे 1 2 3 4 5. आता मानेची रोटेशन आपल्याला करायची आहे. क्लॉकवाईज 5 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज परत 5 वेळा. सावकाश करा. ज्यांना मानेचा त्रास असेल त्यांनी हे टाळलं तरी चालेल. झालं की एकदा बसून घ्या. आपण परत एकदा अलाइनमेंट, ऍडजस्टमेंट आणि मुवमेंट कशी करायची, काय फोकस घ्यायचा, तिकडे जरा लक्ष देऊया. अलाइनमेंट म्हणजे सुखम स्थिरम आसनम. जे आसन कम्फर्टेबल आहे, जे तुम्ही लॉंग टाइम पर्यंत होल्ड करू शकता, स्थिर आहे, स्टेबल आहे, आणि ज्याच्यात तुम्ही श्वास बरोबर घेऊ शकता, सर्क्युलेशन बरोबर चालू आहे, प्राण ऊर्जा जी आहे शरीरातली, लाईफ एनर्जीज, त्या बरोबर इकडे तिकडे पसरतायत, फ्लो बरोबर चालू आहे, आणि जॉईंट प्रोटेक्शन आहे ना बरोबर. कुठले जॉईंट वरती अनड्यू स्ट्रेस नाहीये ना, हे लक्षात घ्यायचं आहे. ऍडजस्टमेंट म्हणजे त्या पोश्चरला पोहोचायला तुम्ही व्हर्बल इन्स्ट्रक्शन किंवा कुठल्या भिंतीची, चेअरची मदत घेतली तर त्याला ऍडजस्टमेंट म्हणतात. आता प्रोसिजर जी आहे
वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मी त्यातल्या त्यात जी मेथड प्रेफर करतो ती तुम्हाला सांगतोय. पहिले तुम्ही त्या मुवमेंटनी पोश्चर पर्यंत पोचा. एकदा त्या पोश्चरला तुम्ही पोचलात की कुठले मसल कॉन्ट्रॅक्टेड आहेत, कुठले मसल स्ट्रेच्ड आहेत, कुठले मसल रिलॅक्स्ड आहेत ह्याची जाणीव आणा. आता कुठले मसल स्ट्रेच्ड आहेत म्हणजेच त्या पोश्चरला पोचल्यावर तुम्हाला स्ट्रेच पण आणायचा आहे. तो स्ट्रेच तुम्ही आधी आणून त्या पोश्चरला पोचू शकता किंवा त्या पोश्चरला पोचून स्ट्रेच देऊ शकता. बऱ्याच वेळेला आम्ही शिकत असताना काय बघितलं, ते सुरुवातीला स्ट्रेच असा काय लावतात की पोश्चर हमखास चुकते. त्यामुळे पहिले पोश्चरला पोचा, मग स्ट्रेच द्या. एका वेळेला एकच काम केलं, मल्टीटास्किंग नाही केलं तर इट बिकम्स मोर इझी. तर पहिले पोश्चरला पोचा, मग स्ट्रेच द्या. स्ट्रेच दिल्यावर ती पोच होल्ड करा. स्टॅच्यू मध्ये होल्ड केल्यावर तुमचा श्वास बरोबर चालू आहे ना इकडे लक्ष द्या. तुमची अलाइनमेंट बरोबर आहे ना, सर्क्युलेशन बरोबर आहे ना, मुंग्या आलेल्या नाही आहेत ना, स्ट्रेच सगळे मसल ऍक्टिव्हेटेड रिलॅक्स तुम्हाला लक्षात येत आहेत ना, तुमची लाईफ एनर्जी सगळीकडे पसरते, तुम्हाला फील होते ना एनर्जी शरीरामध्ये इकडे तिकडे जाताना, आणि कुठल्या जॉईंटवर अनड्यू स्ट्रेन आलेला नाहीये ना हे तुम्ही लक्षात द्या. जर अनड्यू स्ट्रेन येत असेल तर तुम्ही मागे हटा. मागे हटा म्हणजे जे आपण आज करणार आहोत त्रिकोणासन, गरुडासन. आता गरुडासनामध्ये एक पाय दुसऱ्या पायाभोवती पूर्ण विळखा घालून टाचेच्या इथून तो असा आणायचा आहे. एक हात दुसऱ्या हाताभोवती गुंडाळून गरुडाची चोच कशी अशी तशी आपल्याला दोन्ही हात इकडून घेऊन आणायचे. हे जर तुम्ही करायला गेला आणि अनड्यू स्ट्रेच आला तर आसनाचा उद्देश राहिला बाजूला आणि तुम्ही काहीतरी जिम्नॅस्टिक कसरत आणि सर्कशीतच होऊन जा. त्यामुळे लक्ष काय ठेवा की जॉईंट वरती अनड्यू स्ट्रेच आला तर अट्टास करू नका. गरुडासारखंच आसन दिसलं पाहिजे. गरुड आणि आसन ह्याच्यात एक तुम्हाला गमतीचा भाग सांगायचा तर जो आपल्याला गरुड माहिती आहे आणि जो इंग्रजीतला गरुड आहे याच्यात अंतर आहे. ऍक्च्युली गरुड पुराण, गरुड उपनिषद जे वेदांमध्ये गोष्टी आहेत आणि पुराणात सांगितलेला आहे, तो गरुड खरोखर अस्तित्वातच नाहीये. तो केवळ मायथॉलॉजिकल, म्हणजे काय म्हणतात ना, मायथॉलॉजीला काय म्हणतात मराठीत, म्हणजे जी रंजक गोष्टी असतात अध्यात्मातल्या पुराणातल्या जे लोकांना सांगायला, त्यातला तो काल्पनिक पक्षी आहे. हा गरुड पक्षी विष्णूचं वाहन, त्याला पांढरा चेहरा आहे, त्याला लाल पंख आहेत, त्याची अर्धी जे शरीर आहे ते माणसाचं आहे आणि ती सोन्याची बॉडी आहे. लक्षात आलं ना तुम्हाला. त्यामुळे त्याची चोच गरुडासारखी आहे आणि हा गरुड जो आहे तो सरपटणाऱ्या प्राण्यांना खाणारा आहे. ते विष खाऊन त्याचं तो औषध तयार करतो, निगेटिव्ह एनर्जी सोडून करतो. गरुडाची नजर अशी असते की फोकस जो असतो, त्यामुळे तुम्ही थर्ड आय चक्रावरून फोकस लावता, तिसऱ्या डोळ्यांनी बघताय असं आणि ते ऍक्टिव्हेट करता. त्यामुळे तुम्ही आतल्या गरुडाला जागृत करताय. परंतु समानार्थी शब्द इंग्रजीत नसल्यामुळे आणि ईगल पण सरपटणारे प्राणी खात असल्यामुळे त्याला ईगल पोज असं म्हटलं जातं. तर आता सांगण्याचा उद्देश गरुडासनाचा की तुम्ही जी पोच करता ते तसंच्या तसं व्हायला नको. जर जॉईंट पेन होत असेल तर नुसतं किक स्टँड म्हणतात त्याला, किक स्टँड. नुसतं असं बसलं चालतं, असं उभं राहिलं, तुम्ही हात असे ठेवले चालेल, असे घेतले उत्तम. हे गरुडासनाचाच पार्ट आहे. डॉक्टर साहेब बसलेले आहेत, त्यांनी एक पाय दुसऱ्या पायावर ठेवला आणि हात दोन्ही असे ठेवले, झालं गरुडासन बसून. पण तुमचा फोकस शेवटी तुमच्यातला गरुड जागा करणं आहे आणि ज्याने तुम्ही थर्ड आयनी बघताय आणि पुढे जे कंटेम्प्लेशन करताय ते जास्त महत्वाचं आहे. तुम्ही पोटच्या नादामध्ये जर श्वासाकडे लक्ष देऊ शकत नाही आहात, सर्क्युलेशनकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि जॉईंट जर डॅमेज झाले तर गरुडासन इफेक्टिव्ह झालंच नाही. पॉईंट लक्षात आला ना तुम्हाला. त्यामुळे आपण गरुडासन करू तेव्हाच येऊ. आता आपण इथे होतो की जॉईंट प्रोटेक्शन, प्राणा फ्लो, ब्लड सर्क्युलेशन, ब्रेथ हे लक्ष द्यायचं आहे. ती पोझिशन आल्यावर आपल्याला स्ट्रेच द्यायचा आहे, स्टिलनेस आणायचा आहे. आणि कुठल्याही आसनात ते उभं असो, बसून असो, जमिनीवर झोपून असो, जमिनीशी संपर्क आपला प्रत्येक वेळेला येतोय आणि प्रत्येक वेळेला संपर्क आल्यावर जमिनीतून तुम्ही ऊर्जा घेताय. इथे कोणी सॉक्स घालून नाहीयेत, बूट घालून नाहीयेत
आणि तिथेही वर्ल्ड पीस सेंटरला किती परदेशी पाहुणे ऋषिकेशला थंडीत असले तरी देखील सॉक्स काढणंच कंपल्सरी आहे. कारण का योगासनात तुम्ही जमिनीकडून पृथ्वीकडून ऊर्जा घेताय. आता त्या आसनामध्ये जर हात वरती असेल, असा असेल, असा असेल, असा असेल, वेगवेगळे जे प्रकार आहेत, त्रिकोणासनात नुसता हात वरती आहे. सो इट इज लाईक एंटिना. आणि ही एंटिना कशासाठी? वरून एनर्जी आत खेचण्यासाठी. त्या दोन्ही एनर्जी तुम्ही आत मिक्स करताय. गरुडासनात तुम्ही असं करा नाही तर असं करा, या याच्यात तुम्ही वरती अँटेनाच दाखवताय परत. त्यामुळे कुठून तरी तुम्ही एनर्जी शरीरामध्ये खेचताय. तर ते फील करत असताना खालून एनर्जी तुम्ही घेताय, वरून एनर्जी घेताय, आत त्याचं युनिफिकेशन करताय, एकत्व करताय आणि कुठलं चक्र ऍक्टिव्हेट होतंय. आता चक्र ऍक्टिव्हेशन जे आहेत, ही आपण एवढी आसनं बघितली, इथे मी चक्र लिहिलेली आहेत. त्याच्याकरता एक सिंपल टिप सांगतो. तुम्ही जे आसन करताय त्या आसनात कुठे जास्तीत जास्त ताण येतोय किंवा मेंटली तुम्ही कुठे कंटेम्पलेट करताय, कुठे तुम्ही मनन करताय, त्यानुसार ते चक्र ऍक्टिव्हेट होतं असं समजा. जिथे सगळ्यात खालती बेस और रूट चक्र म्हणतात ते ऍक्टिव्हेट होतं वृक्षासनात. तुमचा पाय याच्यावर दाबला गेला व्रजा नाडीवरती की तुम्ही सगळ्यात बेसला प्रेस करताय, त्यामुळे मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट झालं आपण म्हणू शकतो. जेव्हा तुम्ही ताडासन करताय, ताडासन म्हणजे पूर्ण स्ट्रेच करताय, वरती घेताय, तेव्हा छाती तुमची स्ट्रेच झालेली आहे. हे करत असताना खांदे जेव्हा मागे गेलेले आहेत, शोल्डर मागे आहेत, पूर्ण रोटेटेड आणि मागे शोल्डर ब्लेड जवळ येत चालले आहेत, तेव्हा तुमची चेस्ट एक्सपांड होते आणि खेचली जाते. जेव्हा चेस्ट एक्सपांड होते, खेचली जाते, तेव्हा अनाहत चक्र ऍक्टिव्हेट झालं असं आपण पकडतो. जेव्हा तुम्ही एक पाद हस्तासन करताय किंवा पाद हस्तासन करताय म्हणजे पूर्ण खालती जेव्हा झुकताय, तेव्हा तुम्ही स्वाधिष्ठान आणि मूलाधार चक्र जास्त प्रेस करताय, तिथे जास्त स्ट्रेच आलाय म्हणून ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे. मूलाधाराच्या वरती येतं स्वाधिष्ठान, अंबिलिकसच्या येतं मणिपुर चक्र. आता अंबिलिकसच्या इकडे जे मणिपुर चक्र येतं, इथे जेव्हा आपण त्रिकोणासन करतोय, त्या त्रिकोणासनात जर आपण चक्र बघितलं ऍक्टिव्हेशन म्हणजे पूर्ण तुम्ही साईड स्ट्रेच जे करता, ट्रंक जी स्ट्रेच होते, त्या ह्याच्यात अंबिलिकसच्या इथे सगळ्यात जास्त स्ट्रेच येतो, मिडल ऑफ द ॲब्डोमेन. त्यामुळे मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट झालं असं तुम्ही कंटेम्पलेशन करता, कारण का तिथे स्ट्रेच आलेला असतो म्हणून. गरुडासनात तुम्ही जर फोकस केलात गरुडासारखा, आय ईगलचा आहे, थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र, तिसऱ्या डोळ्यांनी बघताय, तर ऑब्व्हियसली आज्ञा चक्र ऍक्टिव्हेशन तुम्ही बघता. बऱ्याच वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये हे चक्र ऍक्टिव्हेशन मध्ये पण गोंधळ आहेत. काही सिस्टीम म्हणतात गरुडासनात तुम्ही आज्ञाचक्र करता, तर काही म्हणतात गरुडासनात तुम्ही स्वाधिष्ठान मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट करता. आता जेव्हा तुम्ही पाय एकमेकांभोवती ट्विस्ट करता तेव्हा कुठे ना कुठेतरी स्ट्रेच येतो. इट डिपेंड्स ऑन युअर कंटेम्पलेशन, तुम्हाला नेमकं त्याच्यातून काय साध्य करायचंय. जर तुम्ही बसून करत असाल तर तुमचं आज्ञाचक्रच ऍक्टिव्हेट होतं, तेव्हा मूलाधार स्वाधिष्ठान चक्र विशेष ऍक्टिव्हेट होण्याचा काही संबंध नाहीये. तर जे शेवटचा पार्ट आहे, कुठलं चक्र ऍक्टिव्हेट होत आहे, पहिले कुठलं चक्र ऍक्टिव्हेट होत आहे, खालून एनर्जी वरून एनर्जी तुम्ही युनिफाय करताय, तुमच्या श्वासावरती पूर्ण लक्ष आहे, आत बाहेर सोडताय, सर्क्युलेशन वरती लक्ष आहे, तुमचे जॉईंट सगळे प्रोटेक्टेड आहेत ना ह्याच्याकडे तुमचं लक्ष आहे. फार जॉईंटवर ताण पडत नाहीये ना, कारण काही काळ 3 ते 5 मिनिटं तुम्ही जर ते आसन पकडून आहात, तर ते आसन पकडून असताना जॉईंटवर ताण येऊन तर चालणार नाही. नाहीतर दुसऱ्या दिवशी जिम केल्यावर तो मसल सोर झाला, तसं जर झालं तर आसन चुकलं, दुसऱ्या दिवशी सोरनेस यायला नको. हा स्टिलनेस जो आहे आसन करताना त्याच्यावर पण तुम्हाला लक्ष द्यायचंय, कुठेही हालचाल नको. त्यामुळे पूर्ण तुम्ही कंटेम्पलेट करू शकता. आणि हालचाल जर तुम्ही पूर्ण शरीराची थांबवली तर एक प्रकारे प्राण अन्नमय कोश जो आहे बॉडी, त्याला तुम्ही स्टॅच्यू मध्ये आणला, तो स्तब्ध केला, न्यूट्रल केला, आणि शरीर न्यूट्रल केलं, स्टील केलं की ऑटोमॅटिकली माइंड स्टील व्हायला मदत होतो. जेव्हा तुम्ही शांत कुठलीही हालचाल न करत असता तेव्हा तुमचं मन ऑटोमॅटिक शांत व्हायला लागतं. लहान मुलं बघा सतत हालचाल चालू असते, त्यांचं मन पण सतत पळत असतं. वयस्कर व्यक्ती झाली, एका जागेहून उठायला कठीण होऊन बसतं, मन पण भरकटणं जरा कठीण होतं, त्यामुळे ते स्थिर बुद्धी होतात. त्यामुळे जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल एका जागी स्थिर राहण्याची आसनामध्ये, तेवढं मन शांत होतं. म्हणजे अन्नमय कोशाबरोबर तुम्ही मनोमय कोश बॅलन्स केला.
तर अन्नमय कोश न्यूट्रल केला, मनोमय कोश न्यूट्रल केला, उरला प्राणमय कोश. आता प्राणमय कोशात तुम्ही कंटेम्पलेट करताय प्राणवायू, प्राण ऊर्जा, लाईफ एनर्जी तुमच्या शरीरात इकडे तिकडे ट्रॅव्हल करताय आणि त्याच्यात कुठल्या चक्रापर्यंत प्राण ऊर्जा पोहोचतायत, कुठलं चक्र ऍक्टिव्हेट येतात हे लक्षात आलं. तुमची इंटरनल जॉमेट्री तुम्ही कॉस्मिक जॉमेट्रीशी अलाइन करताय, खालून एनर्जी घेऊन वरून एनर्जी घेऊन, आणि खालची ऊर्जा वरती ऊर्जा प्राणमय कोशात तुम्ही मॅग्निफाय करताय, एम्प्लिफाय करताय. दॅट इज द पर्पज ऑफ योगासना. नॉट जस्ट फिजिकल एक्सरसाइज और जिम्नॅस्टिक, दॅट इज अ प्रॉडक्ट और साइड बेनिफिट्स यू कॅन से. तर आपण येऊया आता ताडासनाकडे. तर ताडासन तुम्ही बसून पण करू शकता, उभं राहून पण करू शकता, एकदम आणि ते स्ट्रेच येणार आहे ना. पण तर ताडासनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पायात अंतर ठेवून दोन्ही हात बाजूला घेऊन तुम्ही वरती असे घ्या. जसं मी म्हटलं, देर आर डिफरंट मेथड्स. फर्स्ट मेथड इज मुवमेंट, रीच द पोश्चर. पोश्चर रीच केली, शोल्डर ब्लेड मागे घ्या फक्त आणि कानाच्या जवळ हात गेले पाहिजेत आणि मग स्ट्रेच द्या. आणि स्ट्रेच दिला वरती, पूर्ण स्ट्रेच दिला की पाय पण वरती उचला, टोज वरती या. ज्यांना शक्य आहे त्यांना, नाही शक्य त्यांनी नुसतं उभं राहिलं तरी चालेल, पण स्ट्रेच द्या. पाय जमिनीत घट्ट रोवून ठेवा जे तुमचे जमिनीला चिकटलेले आहेत, आणि स्ट्रेच दिल्यावर होल्ड करा. आणि होल्ड केल्यावर फोकस करा की तुम्ही वरून एनर्जी अँटेनानी खेचताय, खालून एनर्जी पृथ्वीकडून खेचताय आणि आत इंटिग्रेट करताय. डोळे मिटा, पूर्ण मनात लक्ष ठेवा. बॅलन्स जायला कठीण असेल तर दोन्ही पाय पूर्णपणे जमिनीवर चिकटवा पुढून मागून, म्हणजे तुम्हाला बॅलन्सला सोपं होईल. याच्यात तुम्ही अंजली मुद्रा करून दोन्ही हात एकमेकांना जोडू शकता आणि वरती स्ट्रेच देऊ शकता जेवढा शक्य आहे तेवढा, आणि त्या स्ट्रेच मध्ये होल्ड करू शकता. याच्यात तुम्ही केवळ 2 बोटं इंडेक्स फिंगर जोडून ॲरो मध्ये पण पकडू शकता, म्हणजे हात एकमेकांची पकडून ठेवायला तुम्हाला सोपं होऊ शकतं. आणि शेवटचं फिंगर इंटरलॉक करून वरती स्ट्रेच देऊन तुम्ही अजून स्ट्रेच करू शकता. ताडासनामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण हेतू सेम आहे आणि शेवटी तुम्ही होल्ड करायला जमलं पाहिजे. तुम्ही ॲडव्हान्स लेवलला गेलात, फिजिकल लेवलला, ॲडव्हान्स फिजिकल फ्लेक्सिबिलिटी आणि मस्क्युलर एन्ड्युरन्समध्ये, तर तुम्ही स्ट्रेच करून वरती बोटांवरती चवड्यांवरती उभं राहणं सोपं होतं. तोपर्यंत तुम्ही खालती ठेवून कंटेम्पलेट, मनन करण्यासाठी योग्य पोझिशनलाच राहा. तर नुसतं असं केलं तरी पुरेसं आहे, असं केलं तरी पुरेसं आहे, असं पण पुरेसं आहे. जी पोज तुम्ही जास्त वेळ होल्ड करू शकाल स्थिरपणे, सुखानी, आणि तुम्ही कंटेम्पलेट करू शकाल तुमच्या लाईफ एनर्जीवर, सर्क्युलेशनवर, जॉईंट प्रोटेक्शनवर आणि चक्र ऍक्टिव्हेशनवर. ताडासनात तुम्ही अनाहत चक्र, हार्ट चक्र ऍक्टिव्हेट करताय आणि खालून वरून एनर्जी आत घेताय. आता आपण त्रियक ताडासन करूया. हात वरती घेऊन साईड बेंड, साईडला स्ट्रेच करायचं, साईडला बेंड व्हायचं, ट्विस्ट करायचं नाहीये. एका साईडला बेंड होताना श्वास बाहेर सोडायचा आहे आणि वरती येताना श्वास परत आत घ्यायचा आहे, आणि मग दुसऱ्या साईडला बेंड होताना श्वास सोडायचा आहे. बेंड पोझिशनला जरा पकडायचं आहे. त्रियक ताडासन हे शंख प्रक्षालनाच्या क्रिया आहेत, त्यामुळे पोट साफ व्हायला देखील मदत होते. सकाळी उठले उठले देखील तुम्ही हे करू शकता, बेडच्या बाहेर आल्या आल्या. मग आपण येतोय कटी चक्रासनाकडे. कटी चक्रासन म्हणजे डावा हात पाम जो आहे तो उजव्या खांद्यावर आणि उजवा हात मागे, आणि मागे बघायचं आणि उलट असं तुम्ही पकडून ठेवून करू शकता. किंवा यू कॅन डू डायनॅमिक कटी चक्रासन, जे आपण मैदानात क्रिकेटर वगैरे किंवा फुटबॉलपटू आत गेल्या गेल्या पहिले हे करतात आणि मग तिकडे धावायला सुरुवात करतात मेन पिचच्या इकडे. ह्याच्यात तुम्ही ट्रंक पूर्ण ट्विस्ट करताय. हे देखील कटी चक्रासन शंख प्रक्षालनाचाच एक भाग आहे. आता वृक्षासन आपण करतोय. तर पाय सरळ पाहिजे, स्ट्रेट, आणि उजवा पाय फक्त इथे हील जी आहे ती इथे चिकटवा आणि जमिनीला लावा. अंजली मुद्रा प्रणामासन मध्ये पकडलं तुम्ही आणि असे राहिलात ही देखील वृक्षासनाचा एक भाग झाला.
आणि ह्याच्यात तुम्ही फक्त कंटेम्पलेट करताय वृक्षासनावरती, मूलाधार चक्रावरती, आणि वरून एनर्जी खालून एनर्जी आत घेताय. मग हात तुम्ही वरती पण पकडू शकता, तो अजून स्ट्रेच करू शकता, म्हणजे अँटिना अजून चांगली झाली. ह्याच्यात खांदे पुढे व्हायला नको, तुम्हाला पुढे दुखायचं नाहीये, ताट राहायचंय, शोल्डर ब्लेड मागे जवळ आल्या पाहिजेत. आणि जर शक्य झालं तो उजवा पाय जो आहे तो हळूहळू वरती तुम्ही घेऊ शकता, गुडघ्यावर लावू नका. सगळ्यात सोपं, भिंतीच्या जवळ जा आणि भिंतीला टेका, आणि मग तुम्ही भिंतीचा आधार घेऊन उजवा पाय वरती घेऊन लावू शकता, आणि मग उजवा पाय खालती ठेवून डावा पाय वरती घेऊ शकता. भिंतीला पूर्ण टेकून करू शकता, किंवा एका हाताने भिंतीला पकडून साईडला उभं राहून देखील तुम्ही गोष्ट करू शकता. आज बर्थडे बॉय एकदम चांगला करतोय शुभम, चांगला. तिकडे पण फिरव. आणि डोळे मिटून वृक्षासनात सहसा घेत नाहीत, कारण बॅलन्स जाण्याची भीती असते. जी बॅलन्सिंग असणार त्याच्यात सहसा डोळे उघडे ठेवले जातात. पण तुम्ही ऍडव्हान्स लेवलला गेलात, जे साधू तपश्चर्या करतात वृक्षासनात, ते डोळे मिटूनच करतात, ते डोळे उघडे ठेवून नाही करत. ज्यांना शक्य त्यांनी जरूर मिटा, पण सहसा वृक्षासनात डोळे उघडे ठेवा असं सांगितलं जातं. वृक्षासनात देखील तुम्ही वेगवेगळी चक्र ऍक्टिव्हेट करता. वेगवेगळ्या स्कूलची वेगवेगळी म्हणणी आहेत. तुम्ही कुठे कॉन्टेम्पलेट करता तुमच्यावर आहे. जसं ताडासनामध्ये तुम्ही वरती घेताना अनाहत आहे, तर वृक्षासनात देखील अनाहत चक्र ऍक्टिव्हेट होतच. आणि जेव्हा तुम्ही हात मध्ये ठेवता आणि वृक्षासनासारखा पाय वरती घेतलेला असतो, त्याला एक पाद प्रणामासन असं म्हणतात. आता आपण येऊया पाद हस्तासनाकडे. पाद हस्तासन करताना दोन्ही पायात अंतर आणि पाय परफेक्टली स्ट्रेट पाहिजेत. ताट उभे राहिलेला आहात तुम्ही, आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला हिप जॉईंटच्या इकडे वळा. हिप जॉईंटच्या इकडे बेंड व्हायचंय, ना की पाठीच्या इकडे. तर हिप जॉईंटच्या इकडे बेंड व्हायला सुरुवात करा, आणि हळूहळू हळू बेंड होता 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 पहिले तुमचं पोट थाईजला लागलं पाहिजे, मग चेस्ट थाईजला लागली पाहिजे, आणि मग कपाळ गुडघ्याला लागलं पाहिजे. हा फायनल सिक्वेन्स झाला. जेवढं जमतंय तेवढं. इथे तुमचे हात लागले नाही तरी तुम्ही खालती ब्लॉक बिक घेऊ शकता किंवा हवेत सोडू शकता. तर पाद हस्तासनाला सुरुवात करूया. जेवढं शक्य तेवढं वाका, पाठीत जास्त वाकू नका. कमरेच्या खालती हिप जॉईंटच्या खुब्याच्या इकडे तुम्हाला बेंड व्हायचंय. जे जपानी लोक समोरच्याला अभिवादन करताना जसे बेंड होतात तसे बेंड व्हा, म्हणजे तुम्हाला पोझिशन जास्त कळायला मदत होईल. आणि शेवटी बॅक बेंड करायची लास्ट मध्ये. आणि ते बेंड होत असताना बिलकुल जॉईंटवर ताण येईल असं करू नका. येत असेल तर आधीच थांबा. पूर्ण बेंड होण्याची कुठलीही सक्ती नाहीये. आणि हे करत असताना जर तुम्ही पायाचे अंगठे पकडले तर त्याला पाद अंगुष्ठासन म्हणतात. हात जर साईडला घेऊन मागे नेले तर अजूनच स्ट्रेच झाला, त्याला उत्तानासन असं म्हणतात. आता हळूवारपणे वरती येताना श्वास आत घ्यायचा आहे आणि परत ताडासनामध्ये यायचंय. सरळ सरळ व्हा. आता हस्त उत्तानासन म्हणजे हात वरती घ्यायचे. हस्त उत्तानासन तेव्हा थोडं मागे झुकायचंय. हस्त उत्तानासनात एवढं तुम्ही स्ट्रेच केलं तर गळ्यावरती पण ताण आला, म्हणून विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेशन झालं असं आपण कंटेम्पलेशन करतो. आता परत ताडासनामध्ये या. अंजली मुद्रा जी आपण गेल्या वेळेला म्हटलं होतं, हात जोडणं पतंजलीनं आणि दोन हाताची ओंजळ ती आपण एकत्र केलेली आहे. ती जर स्ट्रेट वरती केली तर स्पिरिच्युअल चक्र किंवा युनिव्हर्सल चक्र, स्पिरिट चक्र म्हणतात, सोल स्टार, ते तुम्ही ऍक्टिव्हेट करता. हात जेव्हा पूर्ण वरती तुम्ही घेऊन जाता तेव्हा तुम्ही ताडासनाचाच उभे आहात, फक्त हात वरती घेऊन गेलेले आहात. हा ताडासनाचा पण भाग आहे. आणि अंजली मुद्रा तुम्ही पकडलेली आहे, हे व्हेरिएशन आहे. असं नाहीये किंवा असं नाहीये किंवा असं नाहीये, ही अंजली मुद्रा आहे. तर हे स्पिरिट चक्र ऍक्टिव्हेट करताय, जे युनिव्हर्सल चक्र आहे, जिथून एनर्जी तुम्ही आत घेताय. आता तेच तुम्ही डोक्यावरती ठेवलं, डोक्यावरती ठेवलं तर तुम्ही सहस्त्रार चक्र ऍक्टिव्हेट करताय, जे जस्ट डोक्याच्या बाहेर येत आहे. आणि याला कैलाश मुद्रा असं पण म्हणतात. ह्याच्यात तुम्ही परत एनर्जी आत घेताय. इट इज अ ब्रिज बिटवीन एनर्जी विदिन आणि एनर्जी आउटसाइड.
त्यामुळे अँटिना जस्ट तुम्ही बॉडीच्या बाहेर प्रोजेक्ट केलेली आहे असं तुम्ही लक्षात घेताय. मग तुम्ही येताय अंजली मुद्रा, जो अंगठा आहे तो थर्ड आयच्या इथे तुम्ही लावत आहे, म्हणजे 2 डोळ्यांच्या मध्ये. आणि तो थर्ड आयच्या मध्ये लावल्यावर तुम्ही आज्ञा चक्रावर कंटेम्पलेट करताय आणि तुम्ही अंजली मुद्रेमध्ये आहात. तर आज्ञा चक्र ऍक्टिव्हेट होते. नंतर तुम्ही गळ्याच्या इकडे मॅन्युब्रियम स्टर्नर जो नॉच आहे तिथे तुम्ही अंगठ्याचं टिप रेस्ट करताय, जे इथे रेस्ट केलेलं आहे. आणि हे विशुद्धी चक्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही ऍक्टिव्हेशन करताय. ह्याला म्हणतात प्रार्थनासन. आणि डोळे मिटून तुम्ही आपल्यातला जो अंतरात्मा आहे तो परमात्म्याला अर्पण करताय. यू आर गिव्हिंग इट टू द ऑलमायटी. मग तुम्ही येताय प्रणामासनाकडे. प्रणामासन म्हणजे छातीच्या मध्यभागी अंगठे तुम्ही थोडे प्रेस करताय अनाहत चक्राला स्टिम्युलेट करण्यासाठी आणि कंटेम्पलेट करण्यासाठी. आणि हे प्रणामासन सूर्यनमस्कारातलं पहिलं आसन आपण पकडतो. त्याच्यात तुम्ही सूर्याच्या शक्तीला वंदन करताय. ती शक्ती तुमच्यात तुम्ही सामावण्याचं कंटेम्पलेशन करताय प्रणामासनामध्ये. मिडल ऑफ द चेस्ट. जेव्हा प्रणामासन ठेवून तुम्ही एक पाय वरती उचलता तेव्हा त्याला एक पाद प्रणामासन म्हणतो, जे वृक्षासनाच्या वेळी आपण बघितलं. जेव्हा तुम्ही हात वरती नेता तेव्हा त्याला ऊर्ध्व प्रणामासन असं म्हणतात. आणि जे आपण गेल्या वेळेला बघितलं, हात मागे जेव्हा जोडता पाठीच्या मागे तेव्हा त्याला पश्चिम प्रणामासन किंवा विपरीत नमस्कारासन असं म्हणतो. उलटा करणार डॉक्टरनी सुरुवात केलेली आहे, इथपर्यंत येत आहेत, अजून वरती येत आहेत. ते इथपर्यंत आलं म्हणजे जमलं. पण हे करतायत ते खूप आहे. तुम्ही हे जे करताय प्रणामासन ते पूर्णच जमायला पाहिजे अशातला भाग नाहीये. जेवढं शक्य आहे तेवढा तुम्ही प्रयत्न करा. नाही झालं पुढचं प्रणामासन आहे. ह्या प्रणामासनाचा फायदा केवळ काय आहे की तुमचे शोल्डर, चेस्ट एक्स्ट्रीम स्ट्रेच मध्ये येत आहेत. तुमचं ॲब्डॉमेन ओपन होत आहे उदर श्वसनासाठी. सो इट इज अ टाइप ऑफ स्ट्रेचिंग एक्झरसाइज. पण ह्याच्यात तुम्ही जर होल्ड करू शकलात, स्थिर ठेवू शकलात आणि कंटेम्पलेट करू शकलात तरच या आसनाचा उपयोग आहे. तुम्ही पोज रीच केली नंतर आऊ करायला लागलात तर त्याच्यापेक्षा ती पोज न केलेली जास्त चांगली. ते झाली विपरीत नमस्कार आसन. तर आता आपण येतोय आजच्या शेवटच्या पॉइंटकडे. आजची 2 आसनं. आय होप एनर्जी थोडी शिल्लक आहे. आजची 2 आसनं जी आहेत, त्रिकोणासन, गरुडासन, मगाशी तुम्हाला आयडिया दिली, काही फार नवीन नाही आहेत. गरुडासन तर आपलं ऑलमोस्ट कम्प्लीट झालंय करून, फक्त प्रोसेस थोडी सांगायची आहे. त्रिकोणासन आपण पहिले बघूया. त्रिकोण, ट्रायंगल. आता इथे ट्रायंगल आला कुठला? हे 2 पाय जे आहेत, हा जो झाला हा ट्रायंगल. आणि हा ट्रायंगल तुम्ही केला तर तुम्ही जमिनीतून एनर्जी घेताय, ट्रायंगल फॉर्म केलेला आहे. मग तुम्ही एक हात असा नेला की अँटिना पण झाली. मग अशा ज्यात तुम्ही झुका, अँटिना अशी घ्या, अशी घ्या, अशी घ्या, हे सगळे व्हेरिएशन झाली. काही जणांना हात वरती स्ट्रेच करणं पण कठीण असतं, ते हात असा ठेवतात. काही जणांना गुडघा स्ट्रेट ठेवणं कठीण असतं, तो 90 डिग्री फोल्ड करतात आणि मग हात असा करतात. ह्याला म्हणतात ओरिजिनल त्रिकोणासन किंवा प्रसवासन. प्रसवासन म्हणजे 90 डिग्री फोल्ड केलेला असतो आणि हात वरती, किंवा हात असा किंवा हात असा. आता ह्याच्यात जे आपण त्रिकोणासन बघतो सगळीकडे त्याला उत्थित त्रिकोणासन म्हणतात. म्हणजे हात वरती उचललेला आहे, स्ट्रेच केलेला आहे. जे आपण वृक्षासनात, ताडासनात स्ट्रेच करतो सेम वे तुम्ही असं करून स्ट्रेच केलं. आता हे मी तुम्हाला बेसिक सांगतोय. फायनल डिटेल मध्ये आपण जेव्हा आसन करू तेव्हा येऊ मुवमेंट मध्ये काय करायचं असतं. हे बेसिक का सांगतोय की आपल्याला का त्रिकोणासन करतोय हेच कळलं नाही. केवळ दाखवताय तसं केलं म्हणजे झालं असं नको. तर त्रिकोणाचं महत्व वेगवेगळ्या धर्मामध्ये पूर्वापार चालत आलेलं आहे. तर ट्रिनिटी, ज्यांनी आता तो ओपनहायमर पिक्चर बघितला असेल सेकंड वर्ल्ड वॉर वरचा, त्याच्यात तो ओपनहायमर जो प्रोजेक्ट असतो मॅनहॅटन, जो अणुबॉम्ब बनवण्याचा, त्याच्यातही तो ट्रिनिटी वरती वाचत असतो वगैरे. तर ट्रिनिटी म्हणजे फादर, सन आणि होली स्पिरिट, म्हणजे अंतरात्मा, परमात्मा आणि ते जीवात्मा. रेनिसान्स मध्ये, रेनिसान्स म्हणजे जे मध्ययुगीन काळात होतं
तिथे म्हणजे इटाली, रोम अशा ठिकाणी, तर तिथे जी पेंटिंग किंवा चित्र किंवा स्कल्पचर होती तेव्हा त्याच्यात थर्ड आय म्हणून एक प्रकार होता, तिसरा डोळा. तर ट्रायंगल मध्ये तिसरा डोळा असा दाखवायचे, तुम्ही फोटो पण बघितले असतील किंवा चित्र बघितले असतील. तो तिसरा डोळा म्हणजे गॉड्स ग्रेस, डिवाइन असिस्टन्स, किंवा इट इज गॉड्स आय. डोळा देव बघतोय, सगळे त्याच्याकडे लक्ष आहे तुमच्याकडे, तुम्ही काय करताय चांगलं वाईट. ग्रीक भाषेत डेल्टा किंवा ट्रायंगल, ट्रायंगल किंवा डेल्टा अशा दोन साईन आहेत, पण त्या दोन्हीला डेल्टा म्हणतात ते. सो इट इज अ साइन ऑफ स्पिरिच्युअल गेट इन ग्रीक, ट्रायंगल साइन. आणि स्पिरिच्युअल गेट म्हणजे दरवाजा, जिथून तुम्ही स्पिरिच्युअल रूटला जाता. मॅथमॅटिकल भाषेमध्ये ट्रायंगल डेल्टा इज युज्ड ॲज अ चेंज. डेल्टा एक्स म्हणजे एक्स इज कॉन्स्टंट, डेल्टा इज चेंजेबल. सो दॅट चेंज or you learn to change with period of time. You let go the things, you learn, you grow and you change. That is a sign what delta is showing. Egyptian बागेत right angle triangle, right angle triangle म्हणजे right angle 90 degrees. So जो बेस असतो right angle triangle ला, तो मॅस्क्युलाइन किंवा ओसिरिस त्यांचा जो गॉड असतो, आणि जो व्हर्टिक्युलर परपेंडिक्युलर पार्ट असतो दॅट इज कॉल्ड आयसिस, इसिस म्हणतात, इट इज फेमिनाइन. आणि जो हायपोटेन्युस असतो दॅट इज कॉल्ड सन हॉरस, दॅट इज अ इंटरप्ले बिटवीन मॅस्क्युलाइन आणि फेमिनाइन. म्हणजे बेस इज ओसिरिस, परपेंडिक्युलर इज इसिस आणि हायपोटेन्युअस इज सन हॉरस. अशा प्रकारे ट्रायंगल त्यांनी मानलेला आहे मायथॉलॉजिकली, आध्यात्मिक दृष्टिकोनातून. अल्केमी, अल्केमी म्हणजे तुम्ही कुठल्याही धातूचा, लोखंडाचं सोनं बनवणं, याला अल्केमी. हे पूर्वी केमिस्ट्रीमध्ये सगळे मागे लागले होते सोनं कसं बनवता येईल. सो फ्रॉम लोअर मेटल यू क्रिएट अ हायर मेटल. सो इन अल्केमी, इन स्पिरिच्युअल लँग्वेज, फ्रॉम लोअर कॉन्शियसनेस यू रीच हायर कॉन्शियसनेस. सो टू लोअर कॉन्शियसनेस टू हायर कॉन्शियसनेस, अल्केमीमध्ये दोन ट्रायंगल वापरतात. इन्व्हर्टेड ट्रायंगल खालती एरो असलेला विच इज साइन ऑफ वॉटर, आणि व्हर्टिकल ट्रायंगल म्हणजे अपवर्ड डायरेक्टेड दॅट इज साइन ऑफ फायर. आपल्या हिंदू फिलॉसॉफीमध्ये शक्ती जी आहे ते इन्व्हर्टेड ट्रायंगल खालती पॉइंट जो असतो तेव्हा त्याला शक्ती म्हणतात, फिमेल एनर्जी. आणि जो अपवर्ड ट्रायंगल असतो फायर, दॅट इज कॉल्ड शिवा किंवा पॉझिटिव्ह फायर एनर्जी. आणि जेव्हा शिवा आणि शक्ती एकत्र होतात तेव्हा कुंडलिनी जागृत होऊन वरती गेलेली असते. तर ही फायर एनर्जी, कुंडलिनी शक्ती खालती मूलाधाराच्या इकडे सुप्त अवस्थेत असते. ही चक्र ऍक्टिव्हेट करून योगासनं, प्राणायाम, कुंडलिनी क्रिया करून तुम्ही ऍक्टिव्हेट करून ती फायर एनर्जी वरती येते आणि वरून फिमेल एनर्जी खालती येते आणि ती मिळते, तेव्हा तिथे शिव आणि शक्तीचं मिलन होतं, असं हिंदू फिलॉसॉफीमध्ये मानलं गेलंय. ज्युईश फिलॉसॉफीमध्ये यॉड जो आहे ट्रायंगल मधली साइन, दॅट इज अ नेम ऑफ ज्युईश गॉड, टेट्राग्रामॉन त्याचं नाव आहे. तर आपण येतो इकडे आता त्रिकोणासनामध्ये. हे झाले त्रिकोणाचे बेसिक प्रिन्सिपल्स, की त्रिकोण का महत्वाचा आहे. म्हणून हा त्रिकोण का, ताडासनात काय वाईट आहे, वृक्षासनात काय वाईट आहे. वृक्षासनात तुम्ही बॅलन्स आणता विच इज डिफरंट फ्रॉम ताडासन. वृक्षासनात तुम्ही पायवरती करून व्रजा नाडीवर प्रेशर देता, मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट करता, जे ताडासनात तुम्ही अनाहत चक्रावर लक्ष ठेवताय. वेराज इन त्रिकोणासन तुम्ही जेव्हा पूर्ण दूर करताय आणि स्ट्रेच करताय, ट्रंक स्ट्रेच करताय, लेंदन करताय, तेव्हा तुम्ही मणिपुरा चक्रावर ऍक्टिव्हेशन करताय. सो ऍक्टिव्हेशन ऑफ चक्र बदलतंय, पण बेसिक प्रिन्सिपल खालून एनर्जी घ्यायची, वरून एनर्जी घ्यायची, आत असिम्युलेट करायची, दॅट रिमेन्स सेम. सो त्रिकोणासनामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात करता, या पहिले दोन्ही पाय दूर ठेवायचे. लक्षात आलं तुम्हाला. या सेकंडी उभे राहा, म्हणजे आपण एक एक स्टेप बाय स्टेप करू. मुवमेंट पहिले करायची आणि स्ट्रेच नंतर करायचे. दोन्ही पाय पॅरलल, दोन्ही पायात अंतर घ्यायचे. आता हे अंतर जे आहे 3 ते 3.5 फूट किंवा 4 फुटापर्यंत अंतर घ्यायचंय. आम्हाला ऋषिकेश मध्ये सांगितलं होतं शोल्डर विड्थच्या 3 टाइम्स. आता शोल्डर विड्थच्या 3 टाइम म्हणजे आपण इतकं घेऊन बसतो की तिथे आता पडतो की काय वाटायला लागतं. त्यामुळे आधी घेऊ नका, तुम्हाला कम्फर्टेबल आहे 3 ते 4 फूट त्यांनी म्हटलेलं आहे, जेवढं शक्य तेवढं घ्या आणि नंतर आपलं मनन झालं पाहिजे या आसनात. तर हे घेतलं
की दोन्ही पाय तुमचे सरळ आहेत आत्ता. नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये उजवा पाय जो आहे तो तुम्हाला असा वरती फिरवून सेंटरला आणायचा आहे आणि 90 डिग्री इकडे बनवायचा आहे. हा 90 डिग्री बनवला तुम्ही उजवा पाय. पहिले आपण लेफ्ट साइडेड आसन करतोय. तर लेफ्ट साइड आणि राईट साइडेड दोन्ही प्रकारे करू शकता. हे झालं लेफ्ट साइडेड, हे झालं राईट साइडेड. तर लेफ्ट साइडेड करताना डावा हात वरती आणि उजवीकडे झुकायचं. राईट साइडेड करताना उजवा हात वरती आणि डावीकडे झुकायचं. हे थोडक्यात सांगितलं. अशा ह्याच्यात लेफ्ट साइडेड इज कॉल्ड लुनार आणि राईट साइडेड इज कॉल्ड सोलार. लुनार मध्ये तुम्ही रिसेप्टिव्हिटी आणता बिकॉज इट इज फिमेल आणि सोलार मध्ये एमिसिव्ह पॉवर आणता, इट इज मेल पॉवर. तर हे करत असताना जो उजवा पाय तुम्ही उजवीकडे फिरवलात लेफ्ट साइडेड करताना, तेव्हा उजव्या पायाची जी हील आहे ती डाव्या पायाच्या सेंटर पासून गेली पाहिजे. म्हणजे या सेंटर पासून ती इथे आली पाहिजे. ते लक्षात घ्या. एवढं लक्षात आलं तुम्हाला. आता डावा पाय पण आपल्याला थोडासा आत फिरवायचा आहे. तो काही जण म्हणतात 15 डिग्री वळवा, काही म्हणतात 45, पण 15 डिग्री इज मोस्ट कॉमन. त्यामुळे डावा पाय स्ट्रेट पुढे नाहीये, 15 डिग्री आत वळवायचं. हे लक्षात आलं तुम्हाला. सो लेफ्ट फूट 15 डिग्री आत वळवायचं, तिकडे डावा पाय आत वळवायचा असा. हा, तो 15 डिग्री आत केला. उजवा पाय 90 डिग्री आहे. अशा ह्याच्यात जर गुडघा तुम्ही बेंड केलात असा, तर तुम्ही त्रिकोणासन किंवा प्रसव कोणासन करताय. हे असा हात ठेवला, तुम्ही गुडघ्यावरती हात ठेवा सुरुवातीला आणि हा हात असा वरती घ्या. सो दिस इज कॉल्ड प्रसव कोणासन. अशा ह्याच्यात तुम्ही जर गुडघा स्ट्रेट केला आणि हा जो हात आहे तो उजव्या काफला पकडलात आणि जर वरती स्ट्रेच हात स्ट्रेट वर्टिकल परपेंडिक्युलर हा जर वरती गेला तर इट बिकम्स उत्थित कोणासन. आता याच्यात सगळ्यात मोठा कॅच कुठला आहे? सरळ या सगळ्यांनी. आपण फक्त एक एक स्टेप करत चाललोय. सगळे एकत्र कसं ते सांगतो. स्टेप पायाची पोझिशन बरोबर घ्या. 90 डिग्री आणि ते थोडं 15 डिग्री आहे. ओके. आता अशा ह्याच्यात दोन्ही हात असे ठेवायचे हॉरिझॉन्टल, पाम्स फेसिंग डाऊनवर्ड्स. आता हे जे व्हर्टिकल आहे हॉरिझॉन्टल, हात इथे हात खालती गेलाय, हात वरती आला. आता तुम्हाला उजवीकडे जेव्हा जायचंय तेव्हा ट्विस्ट करायचं नाहीये. काही सिस्टीम मध्ये बॉडी ट्विस्ट पण करतात, पण इथे ट्विस्ट न करता तुम्हाला उजवीकडे जेव्हा जायचंय तेव्हा ही जी ट्रंक आहे राईट साइडची ट्रंक ती स्ट्रेच झाली पाहिजे, ना की कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे उजवीकडे जाताना जस्ट हॉरिझॉन्टली जायचंय. तुम्ही ग्लाइड करताय अशा पद्धतीत जा. गुडघा बेंड करू नका शक्यतो, आणि का तुम्हाला त्रिकोणासन करायचंय. नो बेंडिंग, स्ट्रेट. गुडघा स्ट्रेट 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 फुल स्ट्रेट. हा, जस्ट गो लाईक दिस. या हॉरिझॉन्टल, कीप हॉरिझॉन्टल, जस्ट गो लाईक दिस. उजवीकडे जायचं 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 आणि एकदम तुम्ही आता जाऊ शकत नाही आहात तेव्हा तुम्ही खालती झुका आणि काप पकडा. आता हा काप पकडला तुम्ही, इथपर्यंत लक्षात आलं. म्हणजे बेंड नाही व्हायचंय. पहिले लेंदन करायचे उजव्या साईडची टंग आणि मग बेंड करायचे. लेंदन करून बेंड करायचे. ठीक आहे. यावर आता याच्यातला दुसरा गुंता आपण एक सोडवूया. मी एक एक पार्ट सांगतोय, मग सगळे इंटिग्रेट करूया. दुसरा गुंता हा, जेव्हा तुम्ही खालती जाणार तेव्हा डोकं फार खालती घ्यायचं नाहीये. डोकं आणि स्पाइन एका लाईन मध्ये राहिले पाहिजे. तुम्ही जेवढे खालती जाणार, फार खालती जर जाता येत नसेल नका जाऊ, पण डोकं आणि स्पाइन सेम राहिले पाहिजेत. तुम्ही हे इकडे जाताना एवढंच गेलं तरी चालेल, पण डोकं आणि स्पाइन एका लाईनीत. तुम्ही जर असे झालात तर डोकं गेलं दुसरीकडे, स्पाइन गेलं दुसरीकडे. लक्षात आलं. अलाइनमेंट ऑफ हेड अँड स्पाइन शुड बी वन. आणि शेवटचा पॉइंट, जेव्हा तुम्ही खालती जाणार आणि हात वरती घेणार तेव्हा दोन्ही हात एका लाईनीत आले पाहिजेत. म्हणजे ट्रॅफिक पोलीस नाही होता कामा. ते दोन्ही हात एका लाईनीत आले पाहिजेत. म्हणजे हे करत असताना हात आणि हात सेम आले पाहिजेत. आणि जर ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या हाताकडे बघावं. आणि हा हात कुठे दिसला पाहिजे? लेफ्ट साईडला. असा नको, असा नको, असा पण नको. तर हा असा राहिला पाहिजे आणि तुमचं लक्ष तिकडे गेलं पाहिजे. कुठे? हाताकडे. जर मानेला त्रास होत नसेल तर. त्रास होत असेल काही नाही, डोळे मिटून घेतले, तुम्ही खालती बघितलं, काही तुमच्या सोयीनुसार समोर बघितलं तरी चालेल. लक्षात आलं. तर हे हात डावीकडे राहायला पाहिजे. आपण लेफ्ट साइडेड करतोय म्हणून स्ट्रेच नंतर करायचंय. आणि हात दोन्ही हात एका लाईनीत आले पाहिजेत. चला, करेक्ट.
एक खालती गेले तुम्ही एकदम मस्त फॅन्टॅस्टिक. आता हे दोन्ही हात त्याचे एका लाईनीत आहेत, तो एवढंच करू शकतो. इट इज परफेक्टली ऑल राईट. परफेक्ट. शुभम पण एकदम छान करते बरोबर. त्यामुळे ही जी अलाइनमेंट आहे ती पकडायची आणि वरती बघायचे डाव्या हाताकडे. एकदम परफेक्ट. हात थोडा वरती, एकदम मस्त. आणि हेड बरोबर अलाइन्ड आहे यांचं पाठीशी. सो हेड अलाइनमेंट हे असं जरा थोडं कठीण आहे, म्हणूनच आपण एवढं उशिरा करतोय. आणि याच्यात बरेच गुंतागुंती येत आहेत. आणि शेवटी तुम्ही वरून एनर्जी घेताय, खालून एनर्जी घेताय आणि पायामध्ये तुम्ही ट्रायंगल फॉर्म केलेलं आहे. लक्षात आलं? आता याच्यात पुढचं मॉडिफिकेशन, उजवा हात इकडे लावण्याच्या ऐवजी उजवा हात डाव्या पायाला लावायचा. लेफ्ट पायाला इकडे. हा सेम पोझिशन. ये उधर आणि हात वरती. दिस इज कॉल्ड परिवृत्त त्रिकोणासन, रिव्हर्स ट्रायंगल पोज. इकडे तो हात इकडे. करेक्ट. आणि हात वरती. याच्यात तुम्ही पुढे बेंड होता. जे नुसतं त्रिकोणासन होतं त्याच्यातला एक पॉइंट राहिला. आपण परत त्रिकोणासनात जाऊया पूर्वीच्या. तर त्रिकोणासनात जाताना शेवटची अलाइनमेंट काय करायची? डोकं, खांदे, हात, हिप्स आणि ट्रंक हे सगळं एका प्लेन मध्ये आलं पाहिजे. म्हणजे मी इकडून बघितलं तर एका प्लेन मध्ये पाहिजे. आता डॉक्टर थोडे पुढे झुकलेले आहेत, डॉक्टर थोडं मागे यायचंय. आता हे येण्यासाठी लास्ट सांगतो, करेक्शन टिप सांगतो. जेव्हा तुम्ही खालती जाता तेव्हा खालती जात असताना लेफ्ट हिप पुढे येतो, तो येता कामा नये. तर लेफ्ट हिप कॉन्शियसली मागे खेचा. आता मी ते पकडून ठेवलंय. जा डॉक्टर खालती. आता खालती जाताना अशी ऑटोमॅटिकली ही इज इन द सेम प्लेन, थोडं मागे. त्यामुळे त्यातल्या त्यात तुम्ही पोझिशन कशी मेंटेन करू शकता हा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर एका प्लेन मध्ये आपला ते हळूहळू प्रॅक्टिस येईल. 5-7 गोष्टी एकदम सांगितल्यावर काय करणार हे फक्त तुमच्या डोक्यात आलं. दरवेळेला आपण प्रॅक्टिस करत जाऊ. घरी आरशासमोर करा, कोणतरी स्पॉटर घ्या. आणि जर आमच्या आसनामध्ये सांगितलं जायचं परीक्षेमध्ये, परीक्षकांनी ठरवलं तर तो कुठल्याही आसनात तुम्हाला फेल करू शकतो आणि ठरवलं तर कुठल्या ह्याच्यात पास करू शकतो. इट डिपेंड्स ऑन द एक्झामिनर. तसं हे ठरवलं मी की हे चांगलं करताय तर ते चांगलं आहे, आणि गडबड आहे तर सगळी गडबड आहे. त्यामुळे शेवटी कसं दिसतंय याच्यापेक्षा तुम्हाला कसं फील होतंय, तुम्ही काय कंटेम्प्लेट करताय इकडे लक्ष जास्त द्या. शेवटी पतंजलीनी 196 सूत्रांमध्ये केवळ 3च सूत्र आसनांची सांगितलेली होती आणि ज्याच्याकरता आपण 96% टाइम देतोय आउट ऑफ 100%. तर आपण प्राणायामावर लक्ष दिलेलं आहे. आपण आधी थेअरी समजून घेतलेली होती आणि नंतर आता आपण बाकीच्या गोष्टी करतोय. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर आपण 16 ऑक्टोबर नंतर 18 नोव्हेंबर नंतर जेव्हा येऊ तेव्हा बाकीच्या गोष्टींकडे पण आपण जायचा प्रयत्न करू. प्रत्याहार काय, धारणा काय आणि तिकडे कसं जाता येईल. कारण का या 3 सूत्रांवरती जर आपण सगळा वेळ इथे आसनच करत बसलो तर मेन उद्देश निघून जातो, जो बऱ्याच जणांचा आजकाल निघून चाललेला आहे. तो व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ डुईंग दिस? अंतरात्म्याचं परमात्म्याशी मिलन, आतल्या दिव्यत्वाची अनुभूती घेणं, टू गो बियॉन्ड सेन्स ऑर्गन परसेप्शन. बसा. सो दिस कम्स ऑल अबाउट त्रिकोणासन. आता शेवटचं आसन जे आपलं ऑलरेडी सगळं सांगून झालेलं आहे, 2च मिनिटात फक्त काही गोष्टी क्लिअर करतो. आता गरुड आसनामध्ये तुम्ही आज्ञाचक्रावर केंद्र करताय. तर हे आज्ञाचक्र करत असताना अर्ध बळ अर्ध हे तुम्हाला मी बाकी गोष्टी सांगितल्या. आता गरुडाला मायथॉलॉजिकल बळ असल्यामुळे 4 हात, तर 2 हात अंजली मुद्रेमध्ये, एका हातात छत्री पकडली, एका हातात त्यांचं ते अमृत कलश, असं सगळं ते गरुड विष्णूचं वाहन ना शेवटी, आणि सगळ्या पक्ष्यांचा राजा म्हणून म्हटलं जायचं. तर याच्यात तुम्ही गरुडासन करताना आपण पहिले बसून करूया. खुर्ची घ्या इकडे. बस. गरुडासन करताना बसून कसं करायचं, तर पाय जो आहे तो असा ठेवायचा, किक स्टँड असं. तर आता किक स्टँड म्हणजे तुम्ही असे बसलेले. ज्यांना जरा शक्य बसून त्यांनी एक पाय दुसऱ्या पायावर करायचा. करेक्ट. फुल. एवढं जमलं. गरुडासनात गुडघे जे आहेत ते बेंड करायचे असतात. हे गुडघे स्ट्रेट ठेवायचे नसतात. आधीच आपण जे केलं त्रिकोणासन, त्याच्यात देखील गुडघे हायपर एक्सटेंड करायचे नाहीत. ही बऱ्याच वेळेला चूक होते.
जर हायपर एक्सटेन्शन होत असतील तर थोडे मायक्रो बेंड केले तरी चालतात. इथे तुम्ही करताय तर असे करून तुम्ही करायला गेलात ते हायपर एक्सटेन्शन झालं गुडघ्यांचं. तर कीप इट स्ट्रेट न्यूट्रल ऑर मायक्रो बेंड अँड देन यू डू इट. त्यामुळे गुडघ्याच्या जॉईंटला प्रोटेक्शन राहील. दॅट इज द होल आयडिया. हायपर एक्सटेन्शन मध्ये लेग प्रेस मध्ये तुम्ही हायपर एक्सटेंड केले आणि गुडघा गेला असे व्हिडिओ पण बघितले असतील जिम मध्ये. तर गरुडासनामध्ये पहिलं तुम्ही जे करताय असं करताय. दुसरं, दोन्ही पूर्णपणे हात एकमेकांना ओव्हरलॅप, एक कोपर दुसऱ्या कोपरात. बस झालं गरुडासन. एवढं सोपं. घ्या खाली. आता हे काय केलं आपण? गरुडासन म्हणजे काय? कम टू बेसिक पॉइंट्स. गरुडासनामध्ये तुम्ही बोथ अप्पर आर्म्स ऍडक्ट करताय, इंटरनली रोटेट करताय. बोथ लोअर लिम्स ऍडक्शन मध्ये आणि इंटरनल रोटेशन मध्ये आणताय. दिस इज गरुडासन. तुम्ही आज सगळी एनर्जी कॉन्सन्ट्रेट करताय, फोकस करताय. गरुडासारखं थर्ड आयने तुम्ही बघायला सुरुवात करताय, तिसऱ्या डोळ्यांनी बघताय. अशी नजर आपल्याला समोर लावायची आहे की यू आर ॲज ए व्ह्यूइंग थ्रू थर्ड आय. सो यू आर हॅव्हिंग क्लॅरिटी, परसेप्शन, विजडम अँड बॅलन्स. आणि ह्याच्यात तुम्ही सगळी निगेटिव्ह एनर्जी पळवून लावताय. जे गरुड सापाला मारून त्याला खाऊन त्यातलं पॉयझन पचवून त्यातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतोय. इट इज कन्व्हर्टिंग पॉयझन इनटू मेडिसिन. सो यू आर अवेकनिंग गरुड इन यू. म्हणून हे गरुडासन आहे. तर त्याच्यात तुम्ही एकमेकांना विळख्यात घेऊन पूर्ण स्वतःला प्रत्याहार केलाय. बाहेरच्या जगापासून तुम्ही आत गेलेला आहात आणि पूर्ण अंतर्मुख होऊन तुम्ही काम करताय. त्याच्यात तुम्ही ही पोज सांगितली की एकदम बेसिक सांगितली जी बहुतेकांना जमू शकते. आता आपण एक एक ऍडव्हान्स पोज मध्ये येऊया. पाय असेच ठेवूया किंवा किक स्टँड मध्ये येऊया. असा आता किक स्टँड मध्ये तुम्ही जे असे उभे आहात ते चवड्यावर उभे आहात आणि इकडे तुमचं लक्ष आहे. म्हणजे जमिनीतून तुम्ही एनर्जी वरती घेताय. ही जमिनीतून एनर्जी वरती घेत असताना आपल्या हाताची आपल्याला पीक करायची, गरुडाची पीक. तर त्याच्यात उजवा हात जो आहे तो दोन्ही हात स्ट्रेट घ्यायचे. स्ट्रेट केले की दोन्ही हात एकमेकांना क्रॉस करा. म्हणजे कोपर एकमेकांना क्रॉस झालं. मग फक्त असं करा आणि बॅक ऑफ पाम. नाही जस्ट हा सोपं काम. एवढं जमू शकतं आपल्याला. आणि हे जर चिकटवलं तुम्ही एकमेकांना, असं चिकटवलं तरी चालेल. हे जर चिकटवलं तर गरुडासनाची एक स्टेप झाली. शेवटी अँटीना वरती आहे, तुम्ही वरती असताय. ज्यांना हे जमतंय त्यांच्यासाठी पुढची फेज. कुठली पुढची फेज? हात जर तुम्ही डाव्या पायावर जर उभे आहात गरुडासनात आणि उजवा पाय जर इथे घेतलेला आहे तर हे करत असताना तुमचं उजवा हात खालती राहायला पाहिजे आणि डावा हात वरती गेला पाहिजे. एक हात वरती एक हात खालती असतो. तर हे करत असताना तुम्ही इथपर्यंत केलं तर उजव्या हाताचं दुसरं बोट आणि तिसरं बोट आणि डाव्या हाताचा अंगठा घेतात खाली. ओके. हे झालं गरुडासनाची सेकंड लास्ट स्टेज. आणि लास्ट स्टेज ज्यांना हे सहजपणे जमतंय त्यांनी हात असे घ्या आणि असं करून असं दाबा की गरुडाची चोच झाली. BKS अय्यंगारचे योगाचं पुस्तक आहे. वेबसाईट वरती काही काही स्कूल्स ऑफ योगा आहेत. त्याच्यात असं करणारे आणि असं करणारे पण आहेत. त्याच्यात खूप फ्लेक्सिबिलिटी लागते, खूप फॅट लेवल कमी राहते. तेव्हा ही लोक करू शकतात. लहान मुलं बऱ्याच वेळेला खूप चांगल्या पद्धतीत करू शकतात. त्यामुळे डॉक्टर पण खूप चांगल्या पद्धतीने करतात असतात. त्यामुळे हे गरुडासनात तुम्ही असं करून जेवढं दाबू शकता ते. हे करत असताना एल्बो वरती उचलायचे म्हणजे अजून स्ट्रेच आला. इथे ऍडक्शन झालेलं आहे शोल्डर जॉईंटला. ऍडक्शन म्हणजे जवळ येणं, ऍबडक्शन म्हणजे मागे जाणं. सॉरी, हे एक्सटेन्शन झालं, हे फ्लेक्शन झालं. जवळ येणं इज ऍडक्शन, दूर जाणं इज ऍबडक्शन. तर जे जवळ येत आहेत हे जवळ आलेले आहेत आपले असे करून. तर इथे ऍडक्शन आणि इंटरनल रोटेशन थोडे आत गेलेले आहेत. पायाच्या इथे तुम्ही एक पाय दुसऱ्या पायावरती घेताय किंवा पूर्ण घेताय तर दोन्ही पाय एकमेकांवर गेले, दोन्ही गुडघे एकमेकांवर गेले आणि मग तुम्ही तो लपेटून घेऊ शकता. तर ज्यांना उभं राहणं शक्य नाही तर उभं राहावं. पहिले किक स्टँड आसन घेऊया आणि मग पहिले असं करूया गरुडासन. थोडे वरती पुढे घेऊया आणि लक्ष तिसऱ्या डोळ्यातून तुम्ही बघताय एका फिक्स पॉइंट कडे आणि आतल्या गरुडाला तुम्ही जागृत करताय आणि पूर्ण फोकसनी निगेटिव्ह एनर्जी पळवून लावताय. पॉइझनचं रूपांतर तुम्ही अमृतात करताय. आतल्या गरुडाला तुम्ही जागा करताय.
तुम्हाला शक्य झालं तर पाय वरती उचला, पोटरीवरती दाबा, पोटरीच्या मागे नेता आले आणि अंगठ्याने जर हुक करता आलं तर नथिंग लाईक इट, दॅट विल बी मोस्ट ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ लेग. जे शक्य आहे, जेव्हा तुम्ही बॅलन्स करू शकता तेव्हा सगळ्यात सोपं भिंतीला टेकून तुम्ही करू शकता. दॅट इज मच मोर ऍक्सेप्टेबल. ह्याच्यात जास्त करून तुम्हाला जर जॉईंट पेन व्हायला लागले तर यू आर डुईंग समथिंग रॉंग. शुभम पण चांगलं करतोय, एकदम स्टेडी होल्ड पोज. हे गरुडासन तुम्ही करून कंटेम्पलेट करताय आज्ञा चक्रावरती, थर्ड आय सेंटर. जे गरुडाची नजर खूप शार्प असते आणि त्यांनी तो प्रत्येक गोष्ट कॅच करू शकतो, क्लॅरिटी येते. क्लॅरिटी ऑफ विजन जेव्हा असतं तेव्हा तुमच्या मनातले गैरसमज दूर झालेले असतात आणि यू गेट विजडम. सो दॅट इज द पर्पज ऑफ डुईंग गरुडासन. ओके. पाठीमागून हो हो हो. अच्छा, पुढून जमत नाही. ठीक आहे, चालेल. आयडियली त्यांनी पुढून दिलेलं आहे म्हणून तुम्ही बसून पाय नुसता असा टाकला तरी चालेल, किंवा श्रीकृष्ण सारखा असा पुढून घेतला आणि इथे खाली टच केला, दॅट इज ऑल्सो ऍक्सेप्टेबल. वेगवेगळ्या स्कूल ऑफ थॉट मध्ये वेगवेगळं दाखवतात, पण कशात त्यांनी मागे घेतलेलं दाखवलेलं नाहीये, पुढूनच सगळे दिलेले आहेत. त्याच्या मागे काही त्यांनी अल्टिमेट सायन्स एक्सप्लेन केलेलं नाहीये. पण बोथ लिम्स शुड बी अडॅप्टेड अँड इंटरनली रोटेटेड. आत घेऊन आत रोटेट करणं, हे असं करू नका. दिस इज गोइंग आउट, सो हिप शुडंट गो आउट. ते आतच राहिले पाहिजे, असा म्हणजे थोडा गुडघा आत गेला पाहिजे. परफेक्ट. आपण आता पसायदानाने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. आज आपण काय काय केलंय रिव्हिजन करूया. गायत्री मंत्र, ओंकार, कृतज्ञता, जाणीवपूर्वक श्वसन, अजपाजप, सोहम ब्रीदिंग, चंद्रबेदी, सूर्यबेदी, नाडी शोधन, कपालभाती, भस्त्रिका, उज्जयिनी, भ्रामरी आपलं राहिलं ते आपण पुढच्या वेळेला करूया नक्की. नंतर अलाइनमेंट, ऍडजस्टमेंट, वॉर्मअप आपण सगळे केले. ताडासन, त्रियक ताडासन, कटिचक्रासन, वृक्षासन, एक पाद प्रणामासन, पाद हस्तासन, पाद अंगुष्ठासन, अंजली मुद्रा, कैलाश मुद्रा, प्रार्थनासन, प्रणामासन, एक पाद प्रणामासन, पश्चिम प्रणामासन किंवा विपरीत नमस्कारासन, त्रिकोणासन, गरुडासन. आता त्रिकोणासनात अजून काय काय प्रकार आहेत तर त्रिकोणासन एक जो तुम्हाला सांगितलं मी, हे करत असताना तुम्ही 90 डिग्री फोल्ड करून केलात तर दिस इज त्रिकोणासन किंवा प्रसवासन. जेव्हा गुडघे स्ट्रेट आहेत, फोल्ड केलेले नाहीयेत तुम्ही आणि करताय आणि स्ट्रेच केल्यावरती, दॅट इज उत्थित त्रिकोणासन. इथपर्यंत लक्षात आलं. जेव्हा तुम्ही अपोजिट ह्याला करताय दॅट इज कॉल्ड परिवृत्त त्रिकोणासन. आणि जेव्हा तुम्ही हे करत असताना, उत्थित त्रिकोणासन करत असताना, जर इथे पूर्ण तुम्ही लॉक केले हात मागून पुढून आणि ते जर खालून जॉईन केले तर त्याला म्हणतात बद्ध त्रिकोणासन. एकच हात जॉईन केला तर अर्धबद्ध त्रिकोणासन आणि सुप्त त्रिकोणासन म्हणून एक प्रकार. आता कुठल्याही जर सुप्त आला म्हणजे झोपले, म्हणजे जमिनीवर झोपून तुम्ही हीच त्रिकोणासन केली म्हणजे त्रिकोणासन, प्रसवासन, उत्थित त्रिकोणासन किंवा परिवृत्त त्रिकोणासन, आणि ते जर जमिनीवर झोपून गेलेलं आहे तर त्याला सुप्त त्रिकोणासन, सुप्त उत्थित त्रिकोणासन, सुप्त परिवृत्त त्रिकोणासन असं म्हणतात. डायनॅमिक त्रिकोणासन म्हणजे तुम्ही इकडे केलं मग इकडे केलं, कंटिन्युअसली तुम्ही स्विच ऑन करत राहिला मुवमेंट मध्ये, तर त्याला डायनॅमिक त्रिकोणासन म्हणतात. काही त्याला म्हणतात हँड्स टू हार्ट त्रिकोणासन, म्हणजे एक हात खालती घेतलाय आणि दुसरा हात तुम्ही हृदयावर ठेवलाय. ह्याच्यात तुम्ही अनाहत चक्रावरती लक्ष देताय. बाकी ह्याच्यात विशेष काही वेगळं नाही. अँटीनाच्या ऐवजी अँटीना इथे ठेवून दिले. नंतर आपण केलं गरुडासन. गरुडासनाचे वेगवेगळे प्रकार बघितले. त्याच्यात तुम्ही शोल्डर ॲडक्शन, लोअर लिम ॲडक्शन हे तुम्ही मेन बघताय आणि त्याचं काय कारण होतं ते आपण बघितलं. आता बसायला मी शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे.
फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात आता आपण प्रणामासनात असतो मग प्रार्थनासनात येतो आणि नंतर आज्ञाचक्र थर्ड आयच्या इथे आपण ठेवतो आणि मग नमस्कार करून आपण थांबतो. म्हणजे अंजली मुद्रा किती प्रकारे आपण वापरतो याचा आपण जाणीवपूर्वकपणे अभ्यास करतो किंवा प्रणामासनातून असं जेव्हा करतो तेव्हा आपण थर्ड आय चक्राच्या इथे जाणीव देतो. धन्यवाद आज सकाळी आल्याबद्दल. भेटूया पुढच्या रविवारी. तेव्हा आपण वीरभद्रासन वॉरियर पोजेस करणार आहोत. ती पण उभी राहूनच आहेत आणि त्याच्यानंतरच्या रविवारी आपल्याला मॅट लागते. ओके. आज सगळ्यांनी शुभ